This conference will now be recorded. अक्षय सुरू कर. येस. नमस्कार. मी अक्षय चंद्रकांत फाटक डोंबिवली मध्ये राहतो. गेली 35 वर्ष डोंबिवलीचाच नागरिक आहे. टिळकनगर मध्ये माझं घर आहे. माझी स्वतःची ओळख करून दिली कारण कदाचित कोण नक्की बोलतंय हे माहीत नसावं, त्यामुळे मुद्दामून ओळख करून दिली. माझ्याबरोबर नंदू पालकर आत्ता दक्षच्या टीम मधले आम्ही दोघे उपस्थित आहोत. इतर काही जण थोड्या वेळात कदाचित जॉईन होतील. आजची आपली ही मीटिंग ही प्रोफेशन स्पेसिफिक आपण काही ग्रुप्स बनवले आहेत. मुळात दक्ष काय आहे हे सांगण्यासाठी मी एक 2-3 मिनिटं तुमची घेणार आहे. त्याच्यानंतर नंदू काही गोष्टींचं निवेदन करेल आणि मग आपल्याला चर्चा करायची आहे. त्यामुळे आपल्या या मीटिंगचा फ्लो हा साधारण अशा स्वरूपात असेल. चर्चेला काय मुद्दे घ्यायचे आहेत किंवा काय चर्चा करायची आहे हेही आमच्या बोलण्यामध्ये येईल. मुळात दक्ष हा एक फोरम म्हणजे नॉन पॉलिटिकल आणि थोडस सामाजिक म्हणता येईल असा एक फोरम आपण नोव्हेंबर 2019ला, म्हणजे आपल्याला माहिती असेल आपल्या इथे विधानसभेच्या निवडणुका होत्या आणि त्या निवडणुकांच्या आधी 1-1.5-2 महिने म्हणजे निवडणूक डिक्लेअर व्हायच्या आधी साधारण एक महिनाभर आधी आपण हा फोरम फॉर्म केला होता. दक्ष हे नावच म्हणजे आपण आता जे स्क्रीन बघतोय त्याच्यावर तुम्हाला कळेल, डोंबिवली ऍक्शन कमिटी फॉर सिव्हिक अँड सोशल होप्स, DACCSH असं ते दक्ष त्याचा आपण शॉर्ट फॉर्म केलाय. मुळात ही म्हणजे हा फोरम स्थापन करण्यामागचा उद्देश असा होता की आत्ताची जी डोंबिवलीची परिस्थिती आहे म्हणजे याच्यामध्ये समस्या जास्ती आणि नुसतंच सांस्कृतिक शहर आणि अशा प्रकारचे थोडेसे मुलामा दिलेले शब्द आपल्यासमोर येतात. तर त्याला कुठेतरी या समस्या सोडवण्यासाठी काहीतरी नागरिकांनी एकत्र यावं असं आम्हाला वाटलं. अर्थात हे वाटणं किंवा हा फोरम काही नवीन आहे किंवा आम्ही काही नवीन नवीन काही प्रयत्न करतोय असंही नाही. पण हे करताना आपली लाईन ऑफ ऍक्शन जी आहे ती थोडीशी नागरिकांना बळ देणारी असावी असं पहिल्या मीटिंग मध्ये आमच्या सगळ्या चर्चेतून पुढे आलं. आणि मग हे कसं करता येईल तर छोट्या छोट्या गोष्टींमधून आपण हे करत गेलो. काही समस्या या दैनंदिन समस्या होत्या. काही समस्या या फार पूर्वापासून आपण फेस करत आलेलो होतो. त्यातली रस्ते ही समस्या असेल म्हणजे खड्डे रस्त्यावरचे, किंवा प्रदूषण ही समस्या असेल, किंवा काही ठिकाणी विशेषतः रेल्वे मध्ये गर्दी ही समस्या असेल, रेल्वेची पंक्च्युअलिटी ही समस्या असेल. तर अशा काही समस्या आम्ही म्हणजे त्यांच्यावर फोकस करावा असं ठरवून याला काय करता येईल किंवा याच्यात नागरिकांनी थेट काम कसं करता येईल याच्यावर जरासा एक विचार केला. आणि तेव्हा आमच्या असं लक्षात आलं की नागरिकांना एखादी समस्या माहिती आहे किंवा एखादी समस्या ते फेस करत असतील तर त्या समस्या सोडवण्यासाठी जबाबदार कोण आहे याचीच माहिती नाही असं आमच्या लक्षात आलं. म्हणजे हे सगळ्यांच्याच लगेच लक्षात येत होतं. कारण एक सवय आपल्या सगळ्या डोंबिवलीकरांना लागली आहे ती म्हणजे एक तर पहिली गोष्ट आपण समस्येकडे दुर्लक्ष करतो किंवा ती काय विशेष त्याच्यातून काही घडणार नाही अशी एक मानसिकता झाली आहे. आणि दुसरी म्हणजे आपण काही झालं की आपल्या लोकप्रतिनिधीला फोन करतो. म्हणजे असं लक्षात आलं की आमच्या समोरचा रस्त्यावर खड्डा आहे तर तो खड्डा बुजवण्यासाठी आम्ही लोकप्रतिनिधीला फोन केला, किंवा माझ्या समोर कचऱ्याचा ढीग पडला आहे किंवा माझ्या समोरचा कचरा उचलला जात नाही तर याच्याकरता मी तक्रार कुठे करतो तर लोकप्रतिनिधीला करतो. तर हे कुठेतरी तोडण्यासाठी म्हणून आम्ही एक ह्या फोरमचा वापर केला. याच्यामध्ये सगळ्यात पहिले त्यावेळेस अर्थात इलेक्शनचा माहोल होता त्यामुळे खूप अतिउत्साही मेंबर्स होते. तेव्हा दक्षचे आपण व्हॉट्सअप ग्रुप फॉर्म केले ज्याच्यामध्ये 1600हून अधिक नागरिक आता सुद्धा आपल्या या दक्षच्या माध्यमातून जोडलेले आहेत. मग आपण केडीएमसीच्या वेबसाईटवर किंवा केडीएमसीचं जे ऍप आहे त्या ऍप बद्दल माहिती दिली लोकांना. प्रभागवार रचना काय आहे की कुठला एरिया कुठल्या प्रभागात येतो त्याची माहिती दिली. लोकांना फक्त आपला वॉर्ड म्हणजे 100 पैकी 90 लोकांना आपला वॉर्ड माहिती असतो, वॉर्ड पेक्षा सुद्धा नगरसेवक माहिती असतो, पण आपला प्रशासनाच्या दृष्टीने कुठला प्रभाग आहे हे माहिती नसतं. त्यामुळे आपण त्याची माहिती करून दिली. त्याच्यानंतर लोकांना
एखादी समस्या आहे तर त्या समस्येला प्रशासनातला उत्तरदायी कोण आहे याची माहिती करून दिली. उदाहरणार्थ आमच्या भागातला जर का रस्त्यावरचा पदपथ लागत नसेल तर त्याची तक्रार मी लोकप्रतिनिधीला करण्यापेक्षा मला जो माझ्या वॉर्डला प्रभागाला जो नेमून दिलेला विद्युत याचा अधिकारी आहे त्याचं नाव आणि नंबर जर केडीएफसीने स्वतः त्यांच्या वेबसाईट वर दिले तर ते मला माहिती असणं हे गरजेचं आहे. जर कचरा असेल तर तो कचऱ्याची तक्रार ही लोकप्रतिनिधीला न करता केडीएमसीचा जो त्या वॉर्डचा सॅनिटरी इन्स्पेक्टर असेल तर त्याला फोन करून सांगण्याची आपण सवय आज लोकांना लावायचा प्रयत्न करतोय. त्याच्यामध्ये बऱ्यापैकी सक्सेस सुद्धा आपल्याला मिळतोय. थोडक्यात दक्ष हा फोरम प्रशासन आणि नागरिक यांच्यातला थेट संवाद व्हावा यासाठी आपण प्रयत्न केला. त्याच्यातला सगळ्यात महत्वाची घडामोड ही पोल्युशन कंट्रोल बोर्डाबरोबर झाली. भुईरवाडी कंबालपाडा एरियामध्ये प्रचंड प्रमाणात केमिकलचा वास काही दिवस येत होता, अजूनही मध्ये मध्ये येतो, पण एक महिनाभर हा प्रचंड त्रास सहन करावा लागला होता. आणि त्याची आपण रीतसर एक लिगल नोटीस ही काही नागरिकांना नोटीसचा ड्राफ्ट आपण बऱ्याच नागरिकांना शेअर केला आणि त्या भागातल्या जवळजवळ 10-15 लोकांनी मिळून ही नोटीस एमपीसीबीला सर्व्ह केली. आणि म्हणजे आतापर्यंतच्या इतिहासामध्ये एमपीसीबीने लेखी उत्तर पाठवणं म्हणजे आमच्या वकिलाला आम्ही डोंबिवलीतलाच वकील आहे, तेही या सगळ्या दक्षच्या माध्यमातून जोडले गेलेले आहेत. त्यांना लेखी उत्तर देण्याचा हा एक पहिली घटना होती. त्याच्यामध्ये अर्थात नोटीसमध्ये आम्ही 15 गोष्टी सांगलेल्या, पण त्यातल्या 2-3 गोष्टींवरच त्यांनी उत्तर दिलं. पण ते कुठेतरी डॉक्युमेंटेड झालं, एक डॉक्युमेंटेड एव्हिडन्स तयार झाला की पुढे मागे जाऊन जर त्याला आपल्याला पीआयएलचं स्वरूप द्यायचं असेल किंवा काही करायचं असेल तर ते एक सवय नागरिकांना माहिती झाली गोष्ट की आपण एकत्र येऊन जर का अशी काही रचना लावली तर त्याला खूप महत्व दिलं जातं. अशा प्रकारे अनेक ऍक्टिव्हिटीज अनेक समस्यांवर आपण काम सुरू केलेलं आहे. आज या सगळ्या लॉकडाऊनच्या काळामध्ये आपण दक्षच्या माध्यमातून अनेक वेगवेगळ्या गोष्टी सुद्धा पुढे आणतोय. याचं सगळ्यात चांगलं उदाहरण म्हणजे आयुष मंत्रालयाने दिलेला जो आयुर्वेदिक उपायांची जी लिस्ट आहे ती बऱ्याच जणांना माहिती होती पण कोण करत नव्हतं. त्याच्यासाठी आपण नागरिकांच्या दक्षच्या माध्यमातून डोंबिवलीतल्या जवळजवळ 200 नागरिकांची अशी एक ई सभा घेतली आणि त्यांना 3 आयुर्वेदिक डॉक्टरांशी मुलाखत किंवा त्यांच्याबरोबर चर्चा असा एक खूप चांगला उपक्रम केला. त्या मीटिंग नंतर अनेक शाळा म्हणजे शैक्षणिक संस्था की ज्यांचा थेट पालकांशी आणि मुलांशी संबंध असतो अशा शाळांच्या शिक्षकांची आणि प्रमुखांची आपण एक बैठक घेतली आणि मला सांगायला खूप आनंद होतोय की जवळजवळ 20,000 कुटुंबांपर्यंत आयुष मंत्रालयाने दिलेला काढा किंवा त्याच्याबद्दलची माहिती ही थेट त्यांच्या पालकांपर्यंत शिस्तबद्ध पद्धतीने म्हणजे आज तुम्ही मी सांगितलं तर कदाचित मुलं आणि त्यांचे पालक ऐकत नाहीत, पण शाळेतल्या आपल्या मुलाच्या शिक्षकाने सांगितल्यावर त्याला जास्ती महत्व प्राप्त होतं. आज छत्रपती शिक्षण मंडळ म्हणून जी संस्था आहे त्यांच्या तब्बल 100हून अधिक शाळांच्या जवळजवळ 20,000 घरांपर्यंत तो विषय पोहोचलाय. त्याच्यानंतर आपण डॉक्टर्सची एक मीटिंग घेतली. काल आपण डोंबिवलीतल्या ऍडव्होकेटची एक मीटिंग घेतली आणि आजही आता आर्किटेक्टची मीटिंग घेतोय. तर अशा प्रकारे आपण थोडंसं दक्षच्या माध्यमातून प्रोफेशन असलेले विविध प्रोफेशनच्या मंडळींना एकत्र आणून डोंबिवलीसाठी त्यांनी काहीतरी करावं. म्हणजे आपण आपापल्या वैयक्तिक प्रोफेशन मध्ये काही करतही असू, अर्थात ते तर गृहीतच आहे, पण असं एकत्रितपणे येऊन काय करता येईल का असा एक आज चर्चेचा विषय आहे. तर ही सगळी दक्षची पार्श्वभूमी आहे. तर मी आता नंदूला विनंती करतो की त्यांनी स्वच्छ डोंबिवली अभियान आणि ही दक्षची थोडी एक वेगळी पार्श्वभूमी आहे, पण स्वच्छ डोंबिवली अभियान म्हणून गेले 2 वर्ष खूप चांगलं काम चालू आहे. आता आपण हे दोन्ही गट एकत्र करून पुढे नेतो आहोत. तर त्या अभियानाबद्दल आणि एकंदरीत केडीएमसीच्या बरोबर असलेल्या रिलेशन बाबत त्याने थोडंसं निवेदन करावं आणि मग आपण चर्चेला सुरुवात करू. थँक्यू अक्षय. नमस्कार सर्वांना. मी नंदकुमार पालकर, पाथर्डी रोड डोंबिवली पूर्व इथे राहतो. स्वच्छ डोंबिवली अभियान जसं अक्षय म्हणाल तसं 2 वर्षापूर्वी आपण सुरुवात केली. साधारण मार्च 2018 पासून आपण स्वच्छ डोंबिवली अभियानाला सुरुवात केली. अभियानाचा मुख्य उद्देश हाच होता की डोंबिवलीत जागोजागी पडलेले उकिरडे आणि स्वच्छतेबद्दलची उदासीनता, यंत्रणेची
म्हणजे पालिकेकडनं होणारी, तसंच नागरिकांची देखील. आणि ह्या सगळ्यामध्ये डोंबिवली किती घाणेरडी आहे ह्याचं स्तुतोवाच आपण सगळ्यांनी ऐकलंच आहे. तर ह्या दृष्टीने आपण काय करू शकतो का? आज बरेचसे कार्यकर्ते, 20-25 कार्यकर्ते आपण त्यावेळेला एकत्र होतो आणि सुरुवात कशी करावी, तर काही रस्ते झाडण्यापासून आपण ह्या सगळ्याची सुरुवात केली. काही रस्ते झाडत असताना जवळजवळ 2 महिने आम्ही दर रविवारी सकाळी 7 ते 10 असे सगळे एकत्र जमून अगदी ग्लोव्ज वगैरे घालून, मास्क वगैरे लावून आम्ही रस्ते झाडायचो. आणि ह्याच्यात असं लक्षात आलं की नागरिकांना त्याचं काही पडलंच नाही. आज आम्ही ती ऍक्टिव्हिटी करत असताना त्या रोडवरचा कुठचाही नागरिक आम्हाला सामील तर झालाच नाही. शिवाय काही जण जे भेटले ते असे म्हणाले की अहो तुम्ही आमच्या एरियात कधी येणार, म्हणजे असा तो थट्टेवारी देखील विषय नेला गेला. ह्या सगळ्या ह्याच्यात प्रामुख्याने जाणवणारी अशी गोष्ट होती की ज्या वेळेला आपण स्वच्छतेबाबत जेव्हा विचार करायला नागरिकाला भाग पाडतो की बाबा कचरा व्यवस्थापन, तर ह्याचं मुळात ज्ञानच नाहीये. सुका कचरा आणि ओला कचरा कशाला म्हणतात आणि सुका कचरा कशाला म्हणतात, ह्यापासनं आपण प्रत्येक सोसायटी वाईज आपण मीटिंग्स घ्यायला सुरुवात केली. इन द सेन्स जनजागरण अभियान आपण त्याला म्हणू. आणि त्यामध्ये आपण 1 तासाचं सेशन जवळजवळ आपण आतापर्यंत 150हून अधिक सोसायट्या कव्हर केल्यात त्या बाबतीत. शिवाय शाळा, कॉलेजेस आणि अशा ठिकाणी संस्था, मंदिरं अशा ठिकाणी जाऊन आपण ह्या विषयी सगळं अभियानाबद्दल आणि जनजागृती करायला सुरुवात केली की आपण कुठच्या यंत्रणेवरती अवलंबून राहण्यापेक्षा आपण स्वतः माझं घर, माझी सोसायटी ही शून्य कचरा म्हणून कशी वावरू शकते की जेणेकरून आपल्याला पालिकेतली स्वच्छतेची यंत्रणेची गरजच नाही, म्हणजे माझा कचरा घरातला घेऊन जाण्याची गरजच नाही. मग ह्याच्या अनुषंगाने आपण बऱ्याचशा गोष्टी सगळ्यांच्या समोर आणल्या की आपण भंगारवाल्यांची चेन, म्हणजे डोंबिवलीतले 200 भंगारवाल्यांना आपण एकत्र केलं, त्यांचं आपण संमेलन घेतलं. त्या लोकांबरोबर आपण डिस्कस केलं की सुक्या कचऱ्याचं तुमच्याकडे काय सोल्युशन आहे. त्या संदर्भात त्या लोकांनी आम्हाला सांगितलं की आम्हाला एक टाचणी जरी अशी आमच्याकडे असली तरी आमचं हे सगळं म्हणजे अक्षरशः थेंबाथेंबानी साठणारं सगळं असतं. त्यामुळे आमच्याकडे आलेलं कुठचाही टाकाऊ गोष्ट ही कधीही व्यर्थ जात नाही. त्या सगळ्याला कुठे ना कुठेतरी मार्ग आहेत. आणि हे सगळं नॉलेज घेऊन पुन्हा आम्ही समाजात गेलो. आणि मग असं आपल्याला कळलं की पिढ्यानपिढ्या चालत आलेली ही जी यंत्रणा आहे भंगारवाल्यांची, ह्या यंत्रणेला बेसिकली कुठेही चॅलेंज नाहीये. कारण ह्या यंत्रणेबद्दलचं आपण कधी भांडणं झाली, कुठे कुरबुर झालीये की त्यांचा काहीतरी उठाव झालाय, असं कुठेही आपल्याला जाणवत नाही, कुठेही दिसत नाही. आपल्या घरातली रद्दी वेळच्या वेळी तिकडे जाते. चांगलं विकाऊ प्लास्टिक असतं ते त्यांच्याकडे जातं. मेटॅलिक सगळ्या गोष्टी त्यांच्याकडे जातात. आपण त्यांच्याकडे पैसे घेतो. ह्या यंत्रणेचा जर आपण योग्य वापर केला तर ज्या गोष्टी ती लोक नाही घेत, जसं सिंगल यूज प्लास्टिक आणि हे, ते देखील ती लोक घ्यायला तयार झाली. कारण का आपण तिकडे त्यांच्याकडे गेलो ना की आपण जर तो माणूस आपल्याला 2 रुपये देत असेल तर आपण त्याला सांगतो 3 रुपये दे. आणि ह्या ह्याच्यात आपण असं करतो की ती जी टाकाऊ गोष्ट असते ती शेवटी कचरा कोंडीत टाकू पण तिकडे देणार नाही. अशा पद्धतीचा जो एक साधारण गोष्ट ही चालत आलेली आहे. त्यामुळे कुठे ना कुठेतरी तो इम्पॅक्ट आपल्या संपूर्ण शहरातल्या वाढत्या लोकवस्ती सकट कचऱ्याचे ढीग साठण्यामध्ये झाला. आता यंत्रणेबाबत मला आता इतकं काही त्याच्यात विशद करायचं नाही, कारण यंत्रणा ही यंत्रणेप्रमाणे सगळी चालू असते. पालिकेकडे किती किती त्याच्याबद्दलचे सोल्युशन्स आहेत, काय आहेत, त्याच्याबद्दलची गोष्ट आपण म्हणजे येत्या काळामध्ये ओघाने आपण करूच स्वच्छ डोंबिवली अभियानाच्या ह्याच्यात. पण आता सुदैवाने आपल्याला चांगले आयुक्त मिळालेत, चांगले उपायुक्त घनकचऱ्यासाठी मिळालेले. ह्या सर्वांचा डोंबिवलीला जे आपण आता जनजागरणाच्या भूमिकेतनं पण एकत्र करतोय, त्या दृष्टीने ह्या लोकांचा डोंबिवलीसाठी फार चांगला उपयोग आपल्याला घडून येऊ शकतो. आणि लोकांमधनं डोंबिवलीमध्ये स्वच्छतेचं चांगलं आपल्याला पुढे घेऊन जाता येईल. हे सगळं करत असताना शिवाय पुन्हा अशी एक गोष्ट येते की आज डोंबिवलीतले क्रिमी लेयर्स आहेत, जसं डॉक्टर्स म्हणू आपण, आर्किटेक्ट्स म्हणू, वकील म्हणू, इंजिनियर्स म्हणू, हे सगळे जण जर एकत्र आले एका ठिकाणी कुठेतरी त्यांच्यातलं, तर त्या ठिकाणी प्रत्येक जण आपला आपला खारीचा वाटा उचलू शकतो. आज दक्षचा प्लॅटफॉर्म नुसतं स्वच्छतेसाठीच नाही, त्या डोंबिवलीतल्या असणाऱ्या अनेक समस्यांसाठी अक्षयने मगाशी सांगितल्याप्रमाणे आपण आपला खारीचा वाटा उचलला ना, तर प्रत्येकातली छोटी ऍक्शन आपल्या शहराला खूप चांगलं एक वळण देऊ शकेल. आणि ह्या सगळ्या वाटचालीमध्ये अनेक जण आपल्याला जोडले गेले. आपण जास्तीत जास्त प्रशासनाबरोबर जे आपले संबंध असतात त्याच्या संदर्भात आपण डायरेक्ट नागरिकांना
कनेक्ट करण्याचा प्रयत्न करतो की माझ्या घरातली वीज गेली, पाणी गेलं, तर मी खरंच इमिजिएटली जाऊन कुठे कंप्लेंट करतो का, की आपण फक्त सोसायटीच्या सेक्रेटरीकडे फक्त बोट दाखवतो की त्यांनी काय केलं का याच्याबद्दल? हीच भूमिका, जर माझ्या घरासमोर एखादा रस्ता आहे आणि त्याला खड्डे पडलेत, मी कंप्लेंट केली आहे का त्याची? वारंवार त्याचा फॉलोअप केलाय का? आणि हे डोंबिवलीचे नागरिक आणि नागरिकांकडनं ह्या गोष्टी घडत नाहीत. त्यामुळे ह्या गोष्टी जिथल्या तिथे राहतात. आज सगळ्या नागरिकांनी जर ह्या गोष्टीचा ठामपणे नीट विचार केला ना, तर ह्या गोष्टी व्यवस्थित पुढे जाऊ शकतात. ह्याला एक संविधानिक मार्ग आपल्याला आपण ह्याच्या संदर्भात म्हणू शकतो, की हा संविधानाने जे आपल्याला दिलेले अधिकार आहेत, हे नागरिकांना माहित नाहीयेत. हेच जर आपण प्रत्येकाने जाणून घेतलं, हेच दक्षचं काम आहे. आणि त्या पद्धतीने आपण प्रत्येकाच्या ऍक्ट आपण सुरुवात केल्या, तर माझ्या मते आपल्याला डोंबिवलीत खूप चांगलं एक राहण्यालायक डोंबिवली, स्वच्छ डोंबिवली आणि सुंदर डोंबिवली म्हणून आपल्याला एक स्वप्न बघायला काहीच हरकत नाही. मी आपल्या पुढच्या संपूर्ण आर्किटेक्ट ग्रुपसाठी जे आपल्याला चर्चेसाठी आपल्याला पुढे जायचंय, मी धनश्रीजी आज आपल्या ग्रुपमध्ये सामील आहेत. मी त्यांना सांगतो की त्यांनी ऍज अ आर्किटेक्ट म्हणून एक दक्षच्या प्लॅटफॉर्मवरनं ह्या सगळ्या गोष्टींकडे किंवा आपल्या डोंबिवलीबद्दल काही गोष्टी त्यांच्या मनात काही असतील तर त्यांनी त्यांचं एक मनोगत आपल्या समोर मांडावं आणि नंतर मग आपण सर्वांसाठी ही चर्चा ओपन करू. अ, एक एक हॅलो हा, बोल ना, बोल. धनश्री मॅडम, एक मिनिट हा. फक्त एक मुद्दा मी एक आर्किटेक्ट आपण सगळे आहोत या ग्रुपमध्ये बोलतो म्हणून एक जस्ट एक उपक्रम म्हणा किंवा एक ऍक्टिव्हिटी आपण केली होती दक्षच्या माध्यमातून अनेक नागरिकांनी. त्याचं उदाहरण सांगतो. आत्ता 2 महिन्यापूर्वी या सगळ्या कोविड प्रकरणाच्या आधी केडीएमसीने 1% अधिभार वाढवला होता. आणि त्याचं रिझन असं दिलं होतं की मेट्रो किंवा ही जी दळणवळण व्यवस्था, ट्रान्सपोर्ट चार्जेस म्हणून तो अधिभार वाढवला होता. तर अनेक नागरिकांच्या नवीन रजिस्ट्रेशन प्रोसेस इमिजिएटली त्या दिवसापासून 1% स्टॅम्प ड्युटी वाढवली. तर ही गोष्ट जेव्हा अनेक नागरिकांनी दक्षच्या माध्यमातून आपल्याला कळवली, तर आपण त्याच्याबद्दल एक महसूल खात्याला एक पत्राचा ड्राफ्ट नागरिकांना दिला की मेट्रो संदर्भामध्ये अजून आमच्या महापालिकेमध्ये काहीच डॉक्युमेंटेशनही नाही की मार्ग कुठला आहे, मेट्रो कुठून जाणार आहे, त्याचा लाभ कोणाला नक्की मिळणार आहे, काम कधी सुरू होणार आहे, हे काही नसताना तुम्ही हा अधिभार लावलाय, ते अत्यंत चूक आहे, असे एक ड्राफ्ट आपण दिला. आणि जवळजवळ 50 ते 60 नागरिकांनी हा ईमेल महसूल खात्याला, कमिशनर ऑफ केडीएमसी आणि सीएम ऑफिस अशा सगळ्यांना केला आणि आपल्याला त्याची एक सीसी दक्षच्या ईमेलवर केली. तर ही एक ऍक्टिव्हिटी म्हणा किंवा या आपल्या ग्रुपच्या संबंधित ही गोष्ट होती म्हणून मी जस्ट शेअर केली. धनश्री मॅडम, आपण आता तुम्ही बोलू शकता. धन्यवाद अक्षयजी आणि नंदकुमारजी. नमस्कार, मी आर्किटेक्ट धनश्री भोसले, डोंबिवली पश्चिमेत राहते. आताच आपण दक्षच्या ग्रुपचा पूर्ण कार्यक्षेप आणि त्याचा आढावा ऐकला. दक्षशी निगडीत होण्याचा माझा संपर्क हा नंदकुमारांशीच स्वच्छ डोंबिवली थ्रू झाला आणि त्यांचं पूर्ण जे काही काम ते करतायत याचा साधारण अंदाज आल्यावर मला हे जाणवलं की जेव्हा आपल्या शहराचा सर्वांगीण विकास हा मुद्दा आपण चर्चा करतो ह्याबद्दल, तेव्हा ह्या शहरातील एक वास्तुविशारद किंवा आर्किटेक्ट म्हणून आपला ह्याच्यात आपण ह्याच्यातला एक महत्वाचा घटक आहोत आणि त्यामुळे आपली तेवढी जबाबदारी आहे या शहराच्या पूर्ण विकासासाठीची. आणि त्याचप्रमाणे आपण या शहरासाठी ज्या सगळ्या वास्तूंची रचना किंवा निर्मिती आपण करतो, त्याचबरोबर त्याच्या सभोवतालच्या सगळ्या मूलभूत सुविधा, तसंच म्हणजे रस्ते म्हणूयात किंवा इतर परिसर म्हणूयात, याच्याशी पण आपण तेवढेच जोडलेले असतो. त्याबद्दल पण आपण समाजामध्ये, लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणं हे तेवढंच आपलं महत्वाचं कर्तव्य आहे. सो त्याबद्दल पण आपण काळजी घेतली पाहिजे. तसंच या ग्रुपशी कनेक्ट होऊन आपण या मूलभूत सुविधांबद्दल, जसं आता नंदकुमारजींनी एकदम योग्यरित्या म्हटलं की प्रशासनाशी संलग्न होऊन आपण या मूलभूत सुविधांना कसं काय पुढे नेऊ शकतो आणि त्या नागरिकांपर्यंत कसं काय योग्यरित्या आपण पोहोचवू शकतो, ह्यासाठी मी स्वतः या ग्रुपशी कनेक्ट झाले.
तसंच दरम्यान आता ह्या कोविड म्हणूयात किंवा या पॅन्डेमिकमुळे ज्या काही प्रश्न म्हणा किंवा जो अस्वच्छतेचा प्रश्न आहे, प्रॉपर वेस्ट मॅनेजमेंट प्रॉपर न होणं किंवा सुवेज डिस्पोजल बद्दल काही जर का प्रॉब्लेम्स क्रिएट होत असतील, तर त्यासाठी आपण पण म्हणजे वास्तुविशारद म्हणून एक आपलाही ग्रुप आहे आर्किटेक्ट्सचा. तर त्याच्या थ्रू आपण प्रशासनाशी कसं काय कनेक्ट होऊ शकतो आणि शहराचा आणखीन पूर्ण प्रॉपरली विकास कसा करून घेऊ शकतो, याबद्दल मला खूप कुतूहल होतं म्हणूयात किंवा याबद्दल कार्य करण्याबद्दल खूप सॉरी मला शब्दच नाही येत आहेत. म्हणजे इच्छा होती आणि म्हणून मग नंदकुमारजींशी मी बोलले या विषयावर. त्यांनीही खूप पुढाकार घेतला आणि जसं ते म्हटले तसं इतर व्यावसायिक लोकांबरोबर पुढे जाऊन आपण या सगळ्या गोष्टींसाठी जो काही हे करतोय, प्रयत्न करतोय, तो आपण प्रॉपरली पुढे नेऊयात. तर हे मी आता फक्त इतर आर्किटेक्ट्सना रिक्वेस्ट करेन की त्यांनी पण त्यांचे जे काही सीनियर आर्किटेक्ट्स आता सध्या आपल्या बरोबर आहेत. आर्किटेक्ट राजन मोडक आहेत, गोखले सर आहेत, विवेक परांजपे आहेत. त्यांनाही मी सांगेन की त्यांना जे काही या विषयाबद्दल वाटतंय त्यांनी व्यक्त करावं. धन्यवाद. धन्यवाद. आता आपण हा एक ओपन चर्चेचा विषय घेतोय. ह्याच्यामध्ये आपल्याला म्हणजे काही प्रश्न विचारायचे असतील, म्हणजे चर्चा तर सुरू होईलच, पण अजून काही माहिती हवी असेल किंवा ह्याच्या मागे अनेक काही उद्देश किंवा क्लॅरिटी हवी असेल, तर आपण तसंही विचारायला हरकत नाही. आणि अन्यथा आपल्या प्रशासनाशी निगडीत किंवा कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमधल्या डोंबिवली पुरतं मर्यादित काही विषय आपल्याला असतील किंवा तुमच्या काही समस्या असतील, अर्थात आम्ही काही खूप मोठे नाहीये, पण काही प्रशासनिक अडचणी आहेत की ज्याच्यामुळे तुमचे हात अडकलेत किंवा आपण काही करू शकत नाही याच्याबाबत, असा काही तुमचा अनुभव असेल तोही शेअर करायला हरकत नाही. त्यामुळे आपल्यालाच आपले स्ट्रॉंग पॉईंट, विकनेसेस दोन्ही कळेल. तर हा आता ओपन विषय आहे. आपण कोणीही बोलायचं असेल तर आपला माईक अनम्यूट करायचा आहे आणि बोलायला सुरुवात करायची. अक्षयजी, या विषयाला सर्वात पहिले मीच हॅलो, बोला. मी बोललं तर चालेल ना? हा, या विषयाला सर्वात सुरुवातीला मीच थोडीशी चालना देईन. तर एक विषय आमच्या केडीएमसीच्या टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट मधल्या एका ऑफिसर बद्दल मी चर्चा करत असताना मी त्यांना सहज विचारलं की जी काही त्यांची बॉडी आहे त्याच्यावरती काही एक सिनियर सिटीजन्स, सिनियर म्हणण्यापेक्षा जे काही अनुभवी आहेत ते सिटीजन्स, असे काही त्यांचं फोरम वगैरे कोणी अपॉइंटेड आहे का किंवा व्हॉलंटरीली त्यांचं काही इन्व्हॉल्वमेंट आहे का, ज्याच्यावरनं त्या फोरम कडून आपल्याला कळू शकेल की सिटीजन्सचे ग्रीव्हन्सेस काय आहेत आणि जेणेकरून त्याच्यातनं आपल्याला आणखीन एफिशियंटली काही गोष्टी करून घेता येतील. तर त्यांनी मला नाही म्हणून सांगितलं. तर अशा प्रकारचा काही प्रयत्न आपण करतो आहोत का आपल्या दक्षच्या फोरम थ्रू, हे मला जाणून घ्यायचं होतं. आणि असं जर का आपल्याला काही ॲव्हेन्यू ओपन असेल तर आपण ओपनली त्याच्यात पार्टिसिपेट करू का, हेही मला जाणून घ्यायचं होतं. बरोबर. आता आपण जस्ट माहिती म्हणून तुम्हाला सांगतो की जसं नंदू पालकरांनी स्वच्छता हा विषय आता दक्षच्या माध्यमातून किंवा स्वच्छ डोंबिवली अभियान या माध्यमातून स्वच्छता विषय जसा लावून धरला, तसं समोरून प्रशासनाकडनं अनेक गोष्टी या विचारल्या जाऊ लागल्या. म्हणजे आज तुम्ही कितीही म्हटलं तरी प्रशासन सगळ्या ठिकाणी पोहोचू शकत नाही, पण आज प्रशासनाकडनं म्हणजे जे कोकरे साहेब आहेत त्यांचं आणि दक्ष स्वच्छ डोंबिवली अभियान यांचं एवढं चांगलं ट्युनिंग जमलंय की जर 100 सोसायट्यांमध्ये पोहोचायचं असेल इफेक्टिव्हली, तर ते प्रशासनिक व्यवस्थांपेक्षाही आपल्यावर जास्ती म्हणजे आपल्यावर विश्वास जास्ती ठेवतील अशी आजची स्थिती आहे. अर्थात ती म्हणजे विश्वास ठेवतील म्हणण्यापेक्षा आपण तसं केलेलं आहे. कारण या विषयासाठी जेव्हा हे नवीन नोटिफिकेशन आले तेव्हा या विषयासाठी आपण कोकरे साहेबांबरोबर जवळजवळ 3 मीटिंग घेतल्या. त्याच्यामध्ये आपण जवळजवळ 1000 नागरिकांपर्यंत पोहोचलो. आणि आताच्या ज्या मीटिंग आहेत त्या प्रभागवार मीटिंग आहेत. म्हणजे आत्ता जी झाली ती ई प्रभागाची मीटिंग झाली. आत्ता पुढच्या या सोमवारी, परवाच्या सोमवारी आपण ग प्रभागाची मीटिंग घेतोय. त्या प्रभागातल्या सोसायटीचे पदाधिकारी त्या मीटिंग मध्ये असतात.
तुम्ही जो मुद्दा मांडला ना तो हा आपण समोरून जर का असं सुचवलं म्हणजे आर्किटेक्टचं एक फोरम फॉर्म केलं. आता दक्ष आहे किंवा दक्षच्या अंडर आपण एक 30, 20, 25 आर्किटेक्टचं फोरम फॉर्म केलं आणि आपणच त्यांना सांगितलं की हे आमचं म्हणणं आहे आणि तुम्ही अशा प्रकारचं एक कमिटी की जी नॉन हे असेल म्हणजे त्याला प्रशासनिक अधिकार नसतील पण ती तुम्हाला इनपुट्स देतील की अशी सिनियर आर्किटेक्टची काही कमिटी आपण पाठवली किंवा सुचवली तर प्रशासनाकडनं नक्कीच त्याचं स्वागत होईल असं मला वाटतं. अक्षय एक विनय आय रेगावकर इंटरफिअर इन बोलतोय. दिस. हा विनय बोलतो मी. या विषयाशी संलग्नच माझा मुद्दा होता म्हणून इंटरफिअर केला. आज नाही गेले म्हणजे सुरुवातीपासूनच ऍडमिनिस्ट्रेशन सोबतच अजून एक मधला एक लेअर आहे जो आपण कायम मिस आउट करत असतो आणि दॅट इज बीन ऑलरेडी सबलेट टू द पॉलिटिशियन्स विच ऍक्च्युअली शुड बी ऑफ द एक्सपर्ट्स. ज्या समित्या असतात कॉर्पोरेशनच्या वेगवेगळ्या समित्या असतात ज्याच्यावरती विशेष प्रतिनिधी अपॉइंट केलेले असतात. त्याच्यानंतर देर आर SCOs स्पेशल एक्झिक्युटिव्ह ऑफिसर्स. हेही आजच्या तारखेला कोणाला माहितीच नाही बट हे जे मधली लेअर आहेत हे लेअरही तितकेच एफिशियंटली काम करू शकतात करवून घेऊ शकतात. ते आपण कम्फर्टेबली आहे ते आपल्याकडनं लोकांकडनं मिस आउटच झालेलं आहे. कारण काय होतं ह्या समित्यांवर राजकीय टपलू पपलू बसवले जातात. नाऊ वी शुड हॅव सम से इन दॅट पॉलिटिकल अरिना. आपण किती पॉलिटिकल म्हटलं तरी ह्या सगळ्या गोष्टी ज्या आपण करायला बघतो त्या सगळ्या पॉलिटिकल बॅकिंग शिवाय शक्य नाही. मग पॉलिटिकल बॅकिंग नाही तर दुसरा पर्याय काय तर ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये जाताना आपल्याकडे हे SCOs म्हणा किंवा ज्या वेगवेगळ्या समित्या आहेत त्या समित्या किंवा कोऑप कॉर्पोरेटर जे असतात ते कॉर्पोरेटर ह्या सगळे जे अपॉलिटिकलच असतात ते अपॉलिटिकल असताना सुद्धा दे हॅव गॉट लॉट ऑफ ऍडमिनिस्ट्रेटिव्ह पॉवर्स. मग ते करण्यासाठी आपल्याकडनं काही विशेष आपण पत्रव्यवहार करून किंवा राजकीय पदाधिकाऱ्यांशी बोलून की बाबा तुम्ही ठीक आहे तुम्ही तुमचे राजकीय अजेंडा चालू ठेवा बट वी नीड सच अँड सच रिप्रेझेंटेशन फ्रॉम अ न्यूट्रल कॉमन मॅन सिव्हिलियन हु इज एक्सपर्ट इन दॅट पर्टिक्युलर सब्जेक्ट मॅटर. आज शिक्षण समितीवर जो जातो सदस्य म्हणून तो 10वी पास तरी असतो की नाही कोणाला माहित नाही. परिवहनच्या महामंडळावरचे जातात त्यांचा आणि साध्या टॅक्सीचाही कधी संबंध आला नसेल ते मोठ्या मोठ्या गाड्यांची विषय हँडल करत असतात. त्यामुळे आपल्या KDMC परिवहनची वाताहत होते किंवा त्यांचे इंटरेस्ट वेगवेगळे असतात. So we should compel these politicians to ensure that a competent person is heading that particular committee. नाही ऍब्सोल्युटली तुमचा मुद्दा हा एकदम परफेक्ट आहे म्हणजे त्याच्याबद्दल काय आपण हे सगळे विषय आता चर्चा घडवून आणतोय ते याच करतात की जर हे घडत नसेल तर आपल्याला आपली लाईन ऑफ ऍक्शन काय असावी. पहिले म्हणजे आपण मी हे थोडंसं आगाऊपणाचं असेल कदाचित पण आपण यासाठी आपल्या दैनंदिन किंवा आपल्या प्रोफेशन मधल्या वेळापेक्षा इतर काही वेळ हा याच्यातनं आपल्याला काही मिळणार नाही कदाचित पण एक ऍक्शन प्लॅन म्हणून आपण काही वेळ देऊ शकतो का हा विचार आता सगळ्यांनी करणं गरजेचं आहे असं आम्हाला सगळ्यांना वाटलं. त्यामुळे परवा जेव्हा डॉक्टर्सची मिटिंग झाली तेव्हा डॉक्टर्सनी त्यांच्याकडचे जे वेस्ट आहे जे मेडिकल वेस्ट आहे त्याच्याबद्दल एवढ्या समस्यांचा पाडा वाचून दाखवला की ते रिप्रेझेंटेशनच कधी KDMC कडे झालं. असंच आपल्या बाबतीतही असू शकतं. म्हणजे आता सिनियर सगळे आर्किटेक्ट इथे उपस्थित आहेत गोखले सर आहेत मोडक सर आहेत तर त्यांनी त्यांचं मनोगत थोडं व्यक्त करावं. गोखले सरांनी मी विनंती करतो की त्यांनी अनम्यूट करावा त्यांचा माईक आणि आपलं बोलणं आमच्या समोर आणलं मार्गदर्शन करा. गोखले सर आवाज ऐकू येतोय का आपल्याला? मी बोलू का? हा बोला बोला. येस मध्ये मध्ये जातोय आवाज? नाही येतोय. मी आर्किटेक्ट बोलतोय. आवाज येतोय? हो येतोय बोलत राहा. हा तर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही हा जो इनिशिएटिव्ह घेतलाय त्याच्याबद्दल मला तुमचं दोघांचं मनापासून अभिनंदन करायचंय. कारण मी एकटा खूप ह्या बऱ्याचशा ज्या आपल्या सिव्हिक बॉडीमध्ये आपल्याला आढळत असलेल्या जेवढे काही प्रॉब्लेम्स येतात ते भरपूर करत असतो अजूनही करतो आणि एकट्याने काम करून काय होत नाही हे नंतर माझ्या लक्षात आलं. मग जर एखादा सिव्हिक प्लॅटफॉर्म करण्याचा प्रयत्न केला पण लोक एवढे उदासीन आहेत की माझे स्वतःचे मित्र सुद्धा त्याच्यातले 5-10 मी गोळा नाही करू शकलो. आणि हे थोडस काय आहे की लोक फारच सोयीस्करित्या सगळं घेतात की सगळ्याच गोष्टी प्रशासनावरती टाकायच्या स्वतः काही त्याच्यामध्ये थोडा सुद्धा सहभाग घ्यायचा नाही
आणि फॅसिलिटीज नाहीयेत म्हणून नंतर बोंब मारायची, अशी तो डमरू ज्याला म्हणतो, ढोलकी, दोन्ही बाजूंनी बोलायचं, स्वतः हे करायचं नाही आणि ढोलकी मात्र वाजवत बसवायची. खूप उद्विग्न करणारा अनुभव मला खूप वर्ष येतोय. या पार्श्वभूमीवरती दक्ष ही हा प्लॅटफॉर्म स्थापन करून तुम्ही जो काही एक इनिशिएटिव्ह घेतलेला आहे आणि त्याच्यामधनं काही कामं तुम्ही केलेली जी मगाशी पासून सांगताय तुम्ही, त्याच्याबद्दल मला खूप बरं वाटलं. आणि मला आता असं वाटलं की ह्या प्लॅटफॉर्मवर जोडून घेऊन माझ्या मनातल्या ज्या काही वारंवार भेडसावणारे जे काही प्रश्न मला दिसत आहेत, तर ते त्याचं थोड्याफार प्रमाणामध्ये काहीतरी जर का आपण त्याच्यातनं काय सोल्युशन काढू शकलो तर बरं होईल. तर त्याच्यापैकी 2 गोष्टी ऑलरेडी तुमचं बोलून झालेलं आहे. एक म्हणजे कचरा निर्मूलन आणि दुसरं म्हणजे स्वच्छता. तर तिसरी 2 ह्याच्या व्यतिरिक्त 2 गोष्टींवरती भरपूर त्याला काम करायला पाहिजे, असं माझं मत अनुभवांती झालेलं आहे. तर ते 2 गोष्टी म्हणजे एक आहे ट्रॅफिक डिसिप्लिन, जो आपल्याला दररोज भेडसावणारा प्रश्न आहे आणि नागरिक अतिशय उतावीळ, अतिशय इम्पेशंट, 10-15 सेकंद सुद्धा दुसऱ्या माणसाला न देता वाटेल तशी गाडी स्वतःची पुढे दामटायची आणि वाटेल तसं ट्रॅफिकचे डिसिप्लिन मोडायचे आणि नंतर परत पोलिसांनी जर का हटकलं, थांबवलं, हे केलं तर त्याच्यावरती लगेच फोनाफोनी करायची, मला सोडून द्या म्हणून सांगायचं, असले भयंकर प्रकार सध्या सगळेजण चालू आहेत. याच्यावरती मी एक माझ्या फेसबुक पेजवरती जर का तुम्ही जाल, म्हणजे मला परत तुमच्यापर्यंत तर यायचंच आहे आणि मी जे काय त्याच्यावरती टाकलेल्या गोष्टी आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचाव्यात असंही मला वाटतं. तर ट्रॅफिक डिसिप्लिन वरती मी 3 लेख फेसबुक वरती टाकलेले आहेत. तर ते आपण जेव्हा सगळेजण एकत्र बसू त्यावेळेला मी तुम्हाला ते देईन. आणि ज्या वेगवेगळ्या विषयांवरती मी आतापर्यंत माझ्याकडे जवळजवळ एक फाईल झालेली आहे, साधारण 300 ते 350 पत्र असतील माझ्याकडे, वेगवेगळ्या विषयांवरती कॉर्पोरेशनला लिहिलेली किंवा संबंधित खात्यांना लिहिलेली, आरटीओला, ट्रॅफिक डिपार्टमेंटला, पोलिसांना, कॉर्पोरेटर्सना, अशी. तर त्याच्यातनं काही निदान हे 2 विषय आहेत. दुसरा विषय जो मी मगाशी म्हटलं तो म्हणजे फेरीवाले. आता असं झालेलं आहे की डोंबिवलीमधला राजाजी ऑफ राजाजी रोड, जो प्रवीण दुधे राहतात, ती जी गल्ली आहे ती त्यांनी पूर्णपणे ना फेरीवाला क्षेत्र आणि राजाजी रोड बऱ्यापैकी हा त्यांनी फक्त नागरिकांच्या दबावाखालती, की आम्हाला हे नको आहे. बेसिकली आपण हे विसरतोय की ह्या ज्या सगळ्या फॅसिलिटीज आहेत ना, त्या वॉर्ड वाईज, गल्ली वाईज, सोसायटी वाईज हे आपल्यासाठी आहेत आणि आपण हे ठरवू शकतो की आम्हाला काय पाहिजे, आम्हाला काय नकोय, आणि जे आम्हाला नको आहे ते आम्हाला नको आहे हे ठामपणे सांगण्यासाठी त्या वॉर्डामधली, त्या सोसायटी मधले नागरिक खूप मोठ्या प्रमाणावरती समोर येऊन बोंबाबोंब करायला पाहिजे, मोर्चा न्यायला पाहिजेत. त्याच्याशिवाय ह्या गोष्टी सुधारणार नाहीत. आज रस्ते आकुंचित होत चाललेले आहेत. रस्ते फार मोठे, आता याच्या पलीकडे फार मोठे काही वाईड वगैरे होऊ शकत नाहीयेत. आहेत ते रस्ते ऑप्टिमम त्याचा यूज कसा होऊ शकेल याच्यावरती जर का आम्ही आर्किटेक्ट्सनी ऍज अ प्लॅनर जर का त्याच्यावरती लक्ष घातलं नाही, तर सामान्य नागरिकांना त्याच्यामध्ये काय पडलेली आहे किंवा ते त्याच्यावरती काय वेगळा विचार करू शकून आपल्याला काही त्याच्यावरती सोल्युशन देऊ शकणार आहेत? नाही देऊ शकणार. टाउन टाउन प्लॅनिंग मधला जो एक सगळ्यात महत्वाचा भाग आहे की रस्त्याची विड्थ का कशी डिफाईन केली जाते, ती जर का पूर्णपणे आपल्याला मिळतच नसेल वापरायला, तर ट्रॅफिक जाम होणारच आहे. नागरिकांना चालायची आज एवढी मारामारी झालेली आहे की ज्येष्ठ नागरिक, हातात मुलांना घेऊन जाणाऱ्या बायका, शाळेला पोचवायला जाणाऱ्या बायका, पुरुष, या सगळ्यांना या फेरीवाल्यांमधनं आणि बेशिस्त चालणाऱ्या वाहनांमधनं कसंबसं जीव वाचवत चालावं लागतंय. आज तुम्ही मला कुठच्याही सांगा की कुठच्याही गिव्हन सिटीमध्ये म्हणतोय मी, हायवेज आणि डिस्ट्रिक्ट रोड्स आणि हे आपण सोडून देऊ, तर ह्या सिटीज मध्ये संख्या कोणाची जास्त असते? वाहनांची संख्या जास्ती असते का स्टेशनवरती किंवा पादचाऱ्यांची संख्या जास्ती असते? मग सगळं आमच्या टाउन अँड कंट्री प्लॅनिंग मध्ये किंवा याच्यामध्ये चालणाऱ्या लोकांच्या बद्दल कुठेही काहीही कुठच्याही प्रकारची प्रोव्हिजनच नाहीये. मग ती नाहीये म्हणून 3 फुटाचे गटारांवरती घातलेले स्लॅब म्हणून आपण त्याच्यावरती समाधान मानायचं का? मग काही झोन्स आपल्याला असे प्लॅन करून करता येतील का, टाइम वाईज, सकाळच्या वेळेला, संध्याकाळच्या वेळेला? या गोष्टी नाही केल्या तर आपलंच जीवन, आपल्याच शहरामधलं आपलं जीवन एवढं भयानक होणार आहे
तर याच्यावरती काय आपल्याला काम करता येईल का? आणि याच्यासाठी माझी पालकर कोण म्हणलं मगाशी किंवा अक्षय म्हणाला मला माहिती नाही, तर माझ्या व्यवसाया व्यतिरिक्त काहीतरी वेळ द्यायला मी निश्चितच तयार आहे. तर ट्रॅफिक आणि फेरीवाले याच्यावरती जर का आपल्याला काही करायचं असेल तर माझ्याकडे भरपूर मटेरियल उपलब्ध आहे. आपण बसूया त्याच्यावरती थोडंसं प्लॅनिंग करूया. आणि एक दुसरी गोष्ट लक्षात आलेली की नागरिक आपले एकदम उदासीन, अतिशय बेजबाबदार, कुठच्याही प्रकारची कर्तव्य त्यांची आहेत याची 0% जाणीव नसलेले दुर्दैवाने सगळे नागरिक आपल्या झालेले आहेत. आणि डोंबिवलीमधले तर सगळे नागरिक मेलेलेच आहेत. म्हणजे त्यांना कुठच्याही प्रकारचा प्रतिकार करता येतो हे ते विसरूनच गेलेले आहेत. स्वतः तर काही करायचंच नाही, पण दुसरीकडनं समजा करून घ्यायचंय आपल्याला, कॉर्पोरेशनकडनं, नगरसेवकांकडनं, पोलिसांकडनं, ट्रॅफिककडनं, हेही ते करून घेऊ शकत नाहीत. इतक्या निर्जीव अवस्थेला पोहोचलेले हे सगळे. आता यांच्यामध्ये कुठून कसे आपण प्राण फुंकणार आणि त्यांच्याकडनं कसं काम करून घेणार हा एक मोठा प्रश्न आहे, पण ते आपल्याला करून घ्यावं लागेल. थँक्यू. धन्यवाद गोखले सर. म्हणजे मी एक मुद्दा मांडणार आहे, पण नंतर आपण माझ्या ते मोडक सरांना बोलायचं आहे. मी मोडक सरांना विनंती करतो की त्यांनी आपला माईक अनम्यूट करावा आणि त्यांच्या मनातल्या भावना किंवा या एकंदरीत आतापर्यंत झालेल्या चर्चेत काही ऍड करावं. मग पुन्हा मी एक मुद्दा उपस्थित करतो याच्यामध्ये. मोडक सर. नमस्कार, आवाज येतोय? हॅलो. मोडक सर, तुम्ही आहे ना तुमचा व्हिडिओ बंद ठेवा, म्हणजे आपलं स्ट्रीमिंग जे ऑडिओचं ते चांगलं होईल. हॅलो. तुम्ही तुमचा व्हिडिओ बंद ठेवा, म्हणजे ऑडिओ स्ट्रीमिंग चांगलं होईल. अच्छा. हॅलो. अनम्यूट केलं ना, त्याच्या बाजूला व्हिडिओचा बटन आहे. आता व्हिडिओच्या याच्यावरती बोट दाब, म्हणजे ते व्हिडिओ शेअरिंग बंद होऊन जाईल आणि ऑडिओ चालू राहील फक्त. ठीक आहे, तुम्ही सुरू करा नाही तर बोलायला. प्रॉब्लेम आला तर नमस्कार. ऍक्च्युली केदार पाद्याचे माझे फार पूर्वीपासूनचे संबंध आहेत. मागे एकदा असं फोनवरती बोलणं झालं होतं, ते म्हणाले असं असं आहे, मला ग्रुप बनवायचा आहे, पण त्यावेळी मी फार बिझी होतो आणि आता भरपूर मोकळा आहे या कोविड-19 मुळे. आता ऍक्च्युली मगाशी मी सगळ्यांची बोलणं ऐकली, पण आम्ही आमच्याकडे एक काम केलं सांगतो. ऍक्च्युली प्रॅक्टिकली काम केलं होतं. लोकांना अवेअरनेस चांगला पाहिजे आणि हा अवेअरनेस आहे हा लहान मुलांमधनं येतो. आज एक छोटस उदाहरण देतो. आमची एक सोसायटी आहे राज पार्क म्हणून, राजाजी पतला. तर त्या बिल्डिंग मध्ये आमच्याकडे पहिल्यांदा 3 बिल्डिंग आम्ही केल्या 7 मजल्याच्या, नंतर 4 मजल्याच्या 2 केल्या आणि पलीकडे 10 मजले आणि 12 मजल्याच्या केल्या. जवळजवळ 200 ते 220 फ्लॅट्स आहेत. टोटल 240 फ्लॅट्स आहेत, पण 220 का म्हणतो, काही लोक असतात आणि नसतात. आज पूर्वी लोक काही खिडकीतून टाकून द्यायचे, बायका केस विंचरायच्या, त्यानंतर गुंता टाकून द्यायच्या, चिकार त्रास व्हायचा, शिंकायचे लोक, त्यानंतर मग नको नको गोष्टी टाकायचे. शेवटी आम्ही ते फिरवलं. त्यानंतर आमच्याकडे सगळे प्रोग्राम चालू केले आणि सगळ्यांना इन्व्हॉल्व्ह केला त्याच्यामध्ये. लेडीजना इन्व्हॉल्व्ह केलं, मोठ्या माणसांना इन्व्हॉल्व्ह केलं, सिनियर सिटीजन्सला केलं, मुलांना केलं. आणि जेवढे फेस्टिवल्स आहेत आणि जेवढे सण आहेत ते सगळे आमच्या सोसायटीमध्ये करायला सुरुवात केली. त्यामुळे एवढ्या लोकांचं, जवळजवळ 800 ते 900 लोकांचं एक कुटुंब तयार झालं. एकमेकाला सगळे ओळखायला लागले. व्हॉट्सअप ग्रुप बनवला. आजची परिस्थिती अशी आहे की आमच्या सोसायटीमध्ये एकही कचऱ्याची काडी मिळणार नाही तुम्हाला. अतिशय स्वच्छ. आता याच्यामध्ये या परिस्थितीमध्ये आम्ही पेवर्स ब्लॉक लावून घेतली. कोणाचंच काम नाही. सगळे सोसायटीचे लोक सुपरविजन करत आहेत आणि कोणीही बाहेर जात नाही. सगळं आमच्या सोसायटीमध्ये येतं. अतिशय चांगलं वातावरण तयार झालं. हे फक्त लोकांना अवेअरनेस निर्माण केल्यामुळे झालं. त्यानंतर आमच्या सोसायटीतून आम्ही निघालो तर पुढे आहे तो विसू पेडणेकरचा वॉर्ड, अतिशय स्वच्छ. त्याच्या पुढे मंदार आळबेचा आहे. असे कितीतरी नगरसेवक आहेत, ते भयंकर फार चांगलं काम करतात. फक्त जे नितीननी सांगितलं की 2च गोष्टी पाहिजेत. एक अवेअरनेस आला पाहिजे, तरच हे थांबेल सगळं, अदरवाईज थांबणं शक्य नाही. तुम्ही कॉर्पोरेशनला
कितीही तुम्ही बोंब मारा, कॉर्पोरेशनकडे मोर्चे घेऊन जा, काही घेऊन जा. कारण एक पहिली गोष्ट अशी आहे की आज कल्याण डोंबिवलीची जी पॉप्युलेशन आहे हे 12 लाखाच्या वरती गेलेलं आहे आणि सफाई कामगार आणि गव्हर्नमेंट ऑफिसर्स किती आहेत? अगदी कमी आहेत त्यांच्या आणि कितीतरी जवळजवळ 80% लोक तर डोंबिवली कल्याणमध्येच राहतात. ते शेवटी त्यांच्या फॅमिलीला ते सुद्धा किंवा त्यांना स्वतःला ते पण नागरिकच आहेत डोंबिवलीचे. त्यांना कुठे घाणीतून चालायची इच्छा आहे किंवा तुटलेले रस्ते आहेत, खड्डे पडलेले आहेत, अजिबात नाहीये. त्यामुळे काही असे नगरसेवक आहेत की आपल्यातलेच आहेत, ते नीट कामं करतायत, भरपूर लोक काम करतायत. आपण त्यांना डायरेक्ट घेऊन जाऊ शकतो आपल्या बरोबर, ते पण येऊ शकतो. मला माहितीये की हा पॉलिटिकल फोरम नाहीये, पण कोणाची मदत घ्यायला काहीच हरकत नाही. दुसरी गोष्ट, रोड आपल्याकडे मोठे झालेले आहेत. जे रोड आकुंचन पावतात तिने सांगितलं बरोबर आहे. ते आता का चालतायत की मी जे ऑब्झर्व करतो, आमच्याकडे राजाजी पथ किंवा बाकीच्या ठिकाणी आम्ही आर्किटेक्ट म्हणून साईट व्हिजिट करत असतो, वेगवेगळ्या गल्ल्यामध्ये फिरत असतो, कामासाठी फिरत असतो, साईट बघण्यासाठी. मी जे ऑब्झर्व करतो, सकाळी मी जिमखान्यात चालायला जातो 5 वाजता 6 वाजता, ते बघतो की पर्टिक्युलर गाडी, स्कूटर, बाईक वगैरे लोक येतात बाहेरचे, लोढा किंवा बाकीच्या स्टॅप साईडचे, ते लावतात प्रत्येक गल्लीमध्ये निघून जातात. दिवसभर 12 तास स्थितीत असतात, 8 वाजता घेऊन जातात. आपण टॅक्स भरतो, आपल्याला त्या गोष्टी समजा रस्ते वापरण्यासाठी दिले, पण आपल्याला त्याचा उपयोगच होत नाही. तर पार्किंगचा काहीतरी मार्ग काढायला लागेल कॉर्पोरेशन बरोबर बसून, तरच शक्य होणार आहे की तुम्हाला रस्ते चांगले मिळतील. आणि दुसरी गोष्ट, साफसफाई करणारे कर्मचारी यायच्या अगोदर त्या गाड्या लागलेल्या असतात, 2 व्हीलर्स असतात, 4 व्हीलर्स असतात, त्यामुळे त्याच्या खाली जो कचरा पडलेला असतो तो साफच होत नाही आणि पर्टिक्युलरली पावसाळ्यामध्ये तो कुजतो, वास यायला लागतो, घाण व्हायला लागतं. तर ह्याच्यासाठी मार्ग काढला पाहिजे कॉर्पोरेशन मध्ये बसून. इव्हन ऑड साईडला पार्किंग करणं किंवा काही ठिकाणी त्याचं पार्किंगसाठी पैसे घेणं, ते ऍक्च्युली मी सांगू शकत नाही घ्यायला पाहिजे की नको, पण जेव्हा मला आठवतंय की टाटा लाईनच्या खाली पार्किंग चालू केलं, स्ट्रक्चर तोडली, आणि ज्यावेळी पार्किंगसाठी पैसे घ्यायला लागले, म्हणजे मानव कल्याण जे सेंटर आहे त्याच्या बाजूला पूर्वी आम्ही राहायचो, तर एक दिवस असं झालं, पैसे जमा करायला सुरुवात झाल्यानंतर अर्ध्याच्या वरती पार्किंग तिथले बंद झालं. त्या लोकांनी पार्किंग कुठेतरी केलं असेलच ना, पण तो एरिया मोकळा झाला. तर फुकट तुम्ही दिलं तर त्याचा काय उपयोग होत नाही, काहीतरी त्याचे चार्जेस तर घ्यायलाच पाहिजे. या 2 गोष्टी, पार्किंग आपल्याकडनं निघून गेलं तर रोड चांगले होतील, रोड क्लिअर झाले तर रोड स्वच्छ होतील, आणि प्रत्येक सोसायटी टू सोसायटी किंवा चाळी आहेत, बिल्डिंग्स आहेत, तिथे जर अवेअरनेस लोकांमध्ये तयार झाला तर ह्या गोष्टी आहेत ते ऑटोमॅटिक, ओला कचरा, सुका कचरा, स्वच्छता करणं, पाणी न वेस्ट करणं, या गोष्टी ऑटोमॅटिक होईल. कॉर्पोरेशन मध्ये एवढे लोकवस्ती आहे आणि कर्मचारी किती आहेत? अगदी कमी कर्मचारी आहेत पर्सेंटेज घेतलं तर. आता समजा एका माणसाने कचरा टाकला तर तो दिवसभर तो कोणी साफसफाई करत नाही, तो रस्त्याला तसाच पडून राहतो. तर हे आपलं, मी तर समजतो की आपलं सुशिक्षित लोकांचं, आणि आपण या मुलांना समजून समज देणं, ह्याचं उदाहरण सांगतो. माझा एक मित्र आहे, त्याची बाची माझ्याकडे आली होती सिंगापूर. तर मी माझ्या मिसेसनी तिला विचारलं, तुला काय आणू, बर्गर मागू का पिझ्झा हट मधनं पिझ्झा मागू का अजून काय? तर ती म्हणाल, नो, आय डोंट वॉन्ट पिझ्झा, आय डोंट वॉन्ट बर्गर. का? त्यामुळे आम्हाला शाळेत शिकवतात, तिच्या आईने सांगितलं की फास्ट फूड मुलांनी खाऊ नये. तिची आई डॉक्टर आहे, ती म्हणते हिच्यासाठी मला रोज सकाळी चपाती भाजी किंवा काहीतरी करून द्यायला लागतं. हे सिंगापूर मध्ये आहे. 6 वर्षाची मुलगी आमच्या घरामध्ये सांगितलं. आता मला सांगा, हे जर मुलांना आपण जर शिकवलं, शाळेत शिकवलं, आपण काय शिकणार? की आपल्या बरोबरची जे एजेड मुलं आहेत किंवा एजेड माणसं आहेत, तर त्यांचं आता आयुष्य जवळजवळ सगळं निघून गेलेलं आहे, त्यांना काय सांगणार आपण? हे जर शाळेमध्ये शिक्षण दिलं, टीचरना सांगितलं, ह्याने इन्व्हॉल्व केलं, तर भरपूर फरक पडेल असं मला वाटतं. हे कठीण आहे गोष्ट, बोलायला सोपं आहे, पण हे झाल्याशिवाय होणार नाही. हे मी माझ्या इथे सांगतो, आमच्या सोसायटीमध्ये जवळजवळ 1000 ते 1200 लोक राहतात, पण आमच्या सोसायटीमध्ये कधी तुम्ही या दिवसा या रात्री या, एकही तुकडा तुम्हाला कचऱ्याचा किंवा कागदाचा सापडत नाही. त्याचं कारण आहे अवेअरनेस, आणि एक लोकांना नीट समजून सांगितल्यामुळे. हे मला सांगायचं होतं.
आणि असं ते चालू ठेवा तर, आणि हे असं हळूहळू हळूहळू वाढेल तरच आपली डोंबिवली स्वच्छ होईल. ओके, थँक्यू. धन्यवाद. मगाशी जसं म्हटलं की अनेक मुद्दे आहेत आणि त्याच्यामध्ये एक मुद्दा मी जोडून दुसरा एक विषय चर्चेला ओपन करतो. त्याचं दक्षच्या माध्यमातून झालेला एक पाठपुरावा. मी आपल्याकडे माहिती असेल की ऑक्टोबरमध्ये साधारण डोंबिवलीमधल्या अनेक रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण करण्याचं एक त्याचं भूमिपूजनाचा सपाटा लागला होता. प्रत्येक जवळजवळ वॉर्डमध्ये काही ठराविक रस्त्यांचं कॉन्क्रिटीकरण होणार, MMRDA ला निधी मिळाला वगैरे अशा प्रकारच्या फ्लेक्स लागले, त्याची बातमी झाली. आपल्याकडनं अनेक जणांकडनं भूमिपूजनही करून घेतलं असेल. तर आता डिसेंबर मध्ये जेव्हा याबाबत आपण थोडंसं हे सगळं दक्षचं थोडंसं जम बसल्यावर म्हणा किंवा दक्षच्या माध्यमातनं काहीतरी पाठपुरावा करावा की याचं काय झालं एक्झॅक्टली, तेव्हा आपण दक्षच्या या सगळ्या टीम मधल्या काहींनी MMRDAच्या ऑफिसमध्ये जाऊन ही जी प्रोसेस जे हँडल करतात त्या अधिकाऱ्यांना भेटून त्याचं आत्ताचं स्टेटस काय आहे ही गोष्ट मी जानेवारीतली सांगतोय. आपल्याकडे भूमिपूजन जे झालं होतं ते सप्टेंबर ऑक्टोबरच्या साधारण काळामध्ये झालं. तर जेव्हा ही गोष्ट MMRDAच्या अधिकाऱ्यांना विचारली तेव्हा त्यांच्याकडून असं कळलं की आमच्याकडे KDMCने जे काही रस्ते आहेत 40, 50, 60 जे काही कॉन्क्रिटीकरणाचे रस्ते जे MMRDA करणार आहे त्याचं DPRच अजून नक्की झालेलं नाही. आणि DPR करणारी जी ठाण्यातली जी टेक्नोजेन म्हणून कंपनी आहे त्यांना त्याचं DPR बनवण्यासाठी जे हे दिलंय तर त्यांचाही नंबर आपण त्या अधिकाऱ्यांकडनं मिळवला. त्यांच्याही एका अधिकाऱ्यांशी बोललो म्हणजे प्रायव्हेट कंपनीशी, तेव्हा त्यांनी जे सांगितलं ते तर अजूनच भयावह होतं. त्यांच्या मते त्यांनी सांगितलं की KDMCने काही रस्त्यांचे डिटेल्सच दिले नव्हते. ही गोष्ट मी जानेवारीतली सांगतोय, ज्याचं उद्घाटन झालं होतं ऑक्टोबरमध्ये. आणि त्यांनी तर स्पष्ट सांगितलं की याचे DPR बनायलाच अजून 5-6 महिने जातील. आणि काही गोष्टी तर त्यांनी सांगितलं की आम्ही जेव्हा ज्या रस्त्यांची माहिती आम्हाला दुसरी मिळाली आहे तिथे जेव्हा आम्ही या सगळ्या कॉन्क्रीट रस्त्यांसाठी म्हणून जे सर्वे करायला जातो तर ते सर्वे करायला सुद्धा आम्हाला विरोध होतो. स्थानिक असतील किंवा व्हॉट एव्हर, ते आता मी काही एकदम क्लिअरली कोणाला सांगायला नको, पण हा सर्वे करायलाही विरोध होतोय आणि हे कुठेच आलं नाही. म्हणजे ही गोष्ट जेव्हा आपण 1600 नागरिकांना आपण एक ड्राफ्ट दिला आणि त्यांना आवाहन केलं की हे लेटर आहे, या लेटरमध्ये हे जे आपण दक्षच्या माध्यमातून आपल्याला माहिती मिळाली ती आपण CM ऑफिस, कमिशनरच्या ईमेल ID वर आणि ट्विटरच्या माध्यमातून ही पाठवली. ही माहिती पाठवल्या इमिजिएटली दुसऱ्या दिवशी लोकमत जे वृत्तपत्र आहे त्यांनी ती बातमी छापली आणि मग त्याच्यावर अनेक जणांची हालचाल झाली. अरे असं कसं, आपण DPR करायला पाहिजे. मग ते DPR जे काही रेडी आहेत DPR किंवा जे रेडी होऊ शकतात ते तातडीने बनवले गेले. अनफॉर्च्युनेटली आता हा सगळा कोविडचा प्रश्न असल्यामुळे आता माहिती नाही त्याचा निधी कसा काय MMRDAने असं स्पष्ट सांगितलं की याचा निधी आमच्याकडे आहे, KDMCने सगळ्या सर्व्हिसेस आणि रस्त्यांचे DPR असे दिले की आपण काम सुरू करू शकतो. तर अशा सगळ्या गोष्टी सुद्धा आपण दक्षच्या माध्यमात खरं तर म्हणजे हे काम एका प्रोफेशन म्हणजे आर्किटेक्ट असेल किंवा सिव्हिल इंजिनियर असतील तर अशा काही ऍक्टिव्हिटीजम मध्ये किंवा अशा काही ऍक्टिव्हिटीज मध्ये या सगळ्या आर्किटेक्ट ग्रुपने काम करावं असं आम्हाला थोडंसं वाटतंय किंवा असं अशी मदत म्हणा किंवा अशा प्रकारचं थोडंसं ऍक्टिव्हिजम आपल्याला यापुढे करायला लागेल. आपल्याला आता लक्षात येईल की हे सगळं झाल्यानंतर 7-8 नगरसेवकांनी त्यांच्या निधीतून कॉन्क्रिटीकरणाचं काम चालू केलं. म्हणजे अशा प्रकारे जर का दबाव आपण टाकू शकलो म्हणजे 50-60 नागरिक जेव्हा ईमेल करतात किंवा त्याचा एक पत्रव्यवहार होतो तेव्हा त्याचा इम्पॅक्ट जास्ती होतो. जसं मगाशी गोखले सरांनी सांगितलं की याची समस्या आहे, पार्किंगची समस्या आहे. मला एक गोष्ट सांगा, स्टेशनवरच्या पार्किंगची इमारत अजून का नाही ओपन झाली हो? याच्याबद्दल लोकांनी दबाव कधी टाकलाय का? 100 लोकांनी पत्रव्यवहार केला का? म्हणजे झालं असेल तर अर्थात हा चर्चेचा विषय आहे, आपण सांगायला हवं. पण माझ्या माहितीप्रमाणे त्या बिल्डिंग मध्ये किमान 1000 टू व्हीलर
आणि काही शेकडो फोर व्हीलर राहण्याची हे आहे म्हणजे ते ती इमारत त्याच्यासाठी आहे. मग हे पॉलिटिकल जरी वॉर असेल किंवा पॉलिटिकल प्रॉब्लेम असेल किंवा त्याचा प्रशासनिक प्रॉब्लेम असेल तर तो सोडवण्यासाठी दबाव नागरिकांनी टाकायला पाहिजे. तर अशा प्रकारचे काही ऍक्टिव्हिजम आपल्याला करायचे. तर हा पुन्हा एकदा ओपन विषय आहे. या बाबतीत कोणी आपलं मत ऍड करू इच्छित असेल तर कृपया बोलायला हरकत नाही. नाही, डेफिनेटली अक्षयजी, आपल्याला अशा प्रकारचे अनेक जे काही अडलेली कामं आहेत ना, ही अनेक अडलेले कामांसाठी आर्किटेक्ट्स आणि काही सिटीजन्स आपल्या दक्षमधले असे सगळेजण जाऊन जर का त्यांच्याकडे जाऊन जर बरोबर. का 50-60 लोक असे जर का जाऊन दुसरे एक मगाशी यांनी विनयने एक मांडलेला मुद्दा होता त्याच्यावरती मला असं बोलायचंय की प्रभाग समित्या असतात. या प्रत्येक प्रभाग समितीमध्ये आता त्यांनी ते एक प्रभाग समिती करायची नाही असं काहीतरी डिसिजन घेतलंय असं मी ऐकलं. मला एक्झॅक्टली त्याच्याबद्दलची फायनल माहिती नाही आहे, तर मी ती काढतो आता. आणि जर का या प्रभाग समित्या ऍक्च्युली स्थापन करणं हे कायद्याने त्यांच्यावरती बंधनकारक असतं कॉर्पोरेशनवरती. तर ह्या प्रभाग समित्यांमध्ये जर का आपण दक्षचे सभासद आणि एक एक आर्किटेक्ट असं जर का त्याच्यामध्ये प्रत्येक प्रभाग समितीमध्ये एक एक आर्किटेक्ट आणि जिथे आर्किटेक्ट नसेल तिथे दक्षचा एखादा मेंबर असे जर का आपण त्याच्यामध्ये त्यांना घ्यायला भाग पडलं तर काही गोष्टींचा आपण दबाव त्यांच्यावरती टाकू आपण शकतो. तर असे आपण एनलिस्ट करूया. नक्की. म्हणजे म्हणजे प्रॉब्लेम जे आहेत आता हा एक सुद्धा महत्वाचा प्रॉब्लेम आहे की एवढं मोठं ट्रॅफिक काय म्हणतो पार्किंगची एक बिल्डिंग बांधून ठेवली आणि अजून ती चालूच होत नाही. हे काय शहराच्या दृष्टीने निश्चितच भूषणावं नाहीये. तर ते त्याच्यासाठी आपण एक लगेच करस्पॉन्डन्स करायला सुरुवात करू. आणि याच्यासाठी तुम्ही जो एक फॉर्म बिम करण्याचा जो काही प्रयत्न केला ना अक्षय आणि पालकर साहेब, की तो सगळ्यात सोपा उपाय मला वाटतो असा की 50-60-100-1000 लोकांकडनं एकाच टाईपचे फॉर्म घ्यायचे आणि ते त्यांना सांगायचं भरा आणि अमुक ठिकाणी पाठवा म्हणून डायरेक्ट. तर त्याचा बऱ्यापैकी उपयोग होऊ शकतो. तर हा एक उपाय कुठचाही जर का याच्या पुढे मी एक गोष्ट ऍड याच्यामध्ये एक गोष्ट मी ऍड करू इच्छितो. आपण गेले काही महिने हे जे सगळं ऍक्टिव्हिजम करतोय त्याच्यामध्ये लाईन ऑफ ऍक्शन साधारण अशी असते की एखादी समस्या असेल तर त्याच्यासाठी जबाबदार म्हणजे ती समस्या सोडवण्यासाठी प्रशासनामधला कुठला अधिकारी जबाबदार आहे याची माहिती आधी नागरिकांना देतो. त्याच्यानंतर नागरिकांना तो विषय ओपन ठेवतो की आपण आपल्या लेवलला त्यांच्याशी बोलावं. म्हणजे पत्रव्यवहार असेल किंवा व्हॉट्सअपद्वारे एखादी गोष्ट सांगणं असेल. आणि त्याच्यानंतर आपण एक ड्राफ्ट त्यांना देतो. म्हणजे आता समजा आपण ही बिल्डिंग चालू का होत नाही हा विषय समजा आपण उद्या घेतला तर डोंबिवलीमधल्या 100 लोकांनी काय पत्र पाठवावं याचा एक ड्राफ्ट आपण सगळ्या ग्रुपमध्ये शेअर करतो आणि तो कोणाला ईमेल करायचा आहे याचे ईमेल आयडी देतो. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की आपण हे जेव्हा अशा प्रकारे ड्राफ्ट देतो ईमेल देतो ऑलमोस्ट म्हणजे 50 ऍव्हरेज या सगळ्या 5-6 वेळा आपण हे सगळे ऍक्टिव्हिटी केली ऍव्हरेज 50-60 जण याला चांगल्या प्रकारे सपोर्ट करतात आणि त्याचा खूप चांगला इफेक्ट होतो. म्हणजे आता ते महसूलच्या संदर्भामध्ये मगाशी जो मुद्दा मांडला की महसूल खात्यामध्ये त्या ईमेलला 50च्या 50 जणांना रिव्हर्ट आले आणि आता त्या संदर्भामध्ये ठीक आहे निर्णय आता तर सगळ्यांच माझ्या ते 6% 5% होईल पण एक कुठेतरी ती चर्चा होती की अरे हा मुद्दा सगळे नागरिक पाठवत आहेत म्हणजे याच्यावर काहीतरी ऍक्शन झाली पाहिजे. तर हे ऍक्टिव्हिजम किंवा हे आपण थोडं थोडं आता सुरू करतो आणि नागरिकांना आणि विशेष म्हणजे आपण एक लक्षात घेऊ की आपण आर्किटेक्ट डॉक्टर इंजिनियर असलो तरी एक नागरिक म्हणून आपण या सगळ्याकडे बघू शकतो. म्हणजे आपण प्रथम नागरिक आहोत हे आर्किटेक्ट नंतर प्रथम एक नागरिक हे लक्षात ठेवून त्याच्याप्रमाणेच हे व्हायला पाहिजे. आर्किटेक्ट म्हणून काय थोडंसं जास्ती तुम्हाला एक्सपर्टाईज कधी हवं असेल तर त्यावेळेला द्यायलाच पाहिजे पण प्रथम नागरिक हे महत्वाचं. कसं आहे आता एक तुम्ही जसं म्हटलात तुम्ही जसं म्हटलात की रस्त्याची वेळ जेव्हा 9 मीटरचा रस्ता बांधणं अपेक्षित असतं तेव्हा सामान्य नागरिकाला रस्ता झाल्याशी मतलब असतो. पण 9 मीटर मधल्या 1 मीटरचा रस्ता कॉन्क्रीट झाला नाही म्हणजे किती लाखांचा घोटाळा झाला हे तुमच्या लगेच लक्षात आहे. हो बरोबर. ही नजर जी तुमची आहे ती आपल्याला नागरिकांपर्यंत पोहोचवायची असं.
आता नंदू बोल. आता जर का तुम्ही सगळ्यांनी जर का बघितलं तर फडके रोड केवढा मोठा आहे हे तुमच्या आता लक्षात येत असेल सहज. टिळक रोड केवढा मोठा आहे लक्षात येईल. जेव्हा त्याच्यावरती एक्झॅक्टली फेरीवाले नसतात आणि वाहनं नसतात तर एवढा एंटायर विड्थ ऑफ रोड अवेलेबल एक्झॅक्टली असून फक्त एक बस जेमतेम त्याच्यातनं जाऊ शकेल अशी जर का परिस्थिती सकाळ संध्याकाळी जर का तिथे निर्माण होत असेल तर त्याच्यासाठी आपणच जबाबदार आहोत. तर हे आपल्याला याच्यावरती ताबडतोब काहीतरी उपाययोजना केली पाहिजे. अदरवाईज हे अतिशय भीतीदायक वातावरण आहे माहितीये का. हे बस चालक आणि हे स्वतःच्या जीवावर म्हणजे एक्झॅक्टली स्वतःच्या पोटासाठी एवढी रिस्की बस तिथून चालवत कोणालाही धक्का लागत नाही ना त्याची काळजी चारी कोपऱ्यामध्ये बघत बघत हळूहळू घेऊन जातात. अशा प्रकारची बस चालवणं अपेक्षितच नाहीये. एक सर उदाहरण ह्याच्यामध्ये भागा पुढे घेऊन मी थोडेस याच्यात तुम्हाला सांगतो की आपण मागे पॅट्रिक गिडसचं एक सेशन घेतलेलं टाउन प्लॅनिंगच्या संदर्भात. तर आपला हा दक्ष फोरम हा साधारण अशाच काही गोष्टींना जर आर्किटेक्ट तुम्ही टेक्निकल आहात सगळे आणि त्या टेक्निकॅलिटी मध्ये एखादं शहर वसवणं किंवा त्या गोष्टी भले त्यातले एक्सपर्टीज तुम्ही नसाल. आज आम्ही कशातलेच एक्सपर्टीज नव्हतो तुमच्या एरियातल्या तरी पण कुठेतरी वाटतं की आपल्याला शहरासाठी अमुक अमुक गोष्टीकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे टाउन प्लॅनिंगकडे दिलं गेलं पाहिजे पार्किंगसाठी दिलं गेलं पाहिजे. तर ह्या ठिकाणी असे स्पेशलाइज्ड ग्रुप करण्याचं आणि त्यांना फोरमनी दक्षचं प्लॅटफॉर्म मिळवून त्याला पुढे हालचाल करण्याचं कारण हेच आहे की आज जर काही आर्किटेक्ट एकत्र आले किंवा तुमच्या आर्किटेक्ट संघटना देखील आहेत डोंबिवलीमध्ये कल्याण डोंबिवलीच्या मिळून त्या प्लॅटफॉर्मवरती जर आल्यानंतर कल्याण डोंबिवलीचं प्लॅनिंग कसं असावं मग नगररचनेमध्ये तुमच्यापैकी काही जण कुठच्याही म्हणजे समजा त्यातनं देवाणघेवाण जरी तुमची काही झाली नाही तरी पण त्या ठिकाणी कुठचं तरी सजेशन्स एक तुमच्याकडनं जावं की या ठिकाणी ह्या गोष्टीचा आराखडा असा आखला जावा डीपी प्लॅन असा बनवला जावा. ह्या ठिकाणी देखील आपलं लक्ष शहरासाठी हवं जेणेकरून आपल्याला ह्या प्लॅटफॉर्मचा आपल्या शहराच्या व्यवस्थित करण्यापर्यंत आपल्याला कुठेतरी मजल गाठता येईल. हा एक मूळ मुद्दा आपल्याला या दक्ष प्लॅटफॉर्मला घेऊन जायचा आहे आणि आर्किटेक्ट फोरमला त्याच्याबरोबर घेऊन पुढे जायचा आहे. हा एक कॉमन मिनिमम अजेंडा आपला दक्ष म्हणून दक्ष आर्किटेक्ट म्हणून हा कुठेतरी असला पाहिजे. मग ह्याच्यामध्ये पार्किंग आलं ह्याच्यामध्ये नगररचना आली ह्याच्यामध्ये रस्ते कसे असावेत आलं. हा सगळा मुद्दा वन बाय वन टप्प्याने जर आपण आखला तर हा सगळ्या आर्किटेक्ट्सना मिळून एक मुद्दा डिस्कशनला कायमस्वरूपी मिळू शकतो. मी विनयला विनंती करेन की विनय मगापासून ऐकण्याचं काम करतोय पण याच विषयावरती आपलं देखील मागे काही बोलणं झालेलं होतं आणि विनयकडे देखील बरेचसे काही मुद्दे आहेत. विनय जर काही मुद्दे मांडू शकला. नंदूजी त्याआधी जर एक वाक्य मला बोलता आलं तर आय वुड बी बोला बोला. इंटरफिअरिंग. सध्याच्या परिस्थितीत आपले जे अगदी नवीन आलेले कमिशनर सर आहेत ही सीम्स टू बी व्हेरी पॉझिटिव्ह. म्हणजे त्यांचा अप्रोच आता समहाऊ या कोविडच्या ह्याच्या पॅन्डेमिकमुळे ते इतर काही गोष्टींमध्ये फार अडकलेत पण दरम्यान थोडंसं ते फ्री झाल्यावरती मी असं एक सजेस्ट करीन की आर्किटेक्ट्स ग्रुप पैकी जसं आता गोखले सर म्हणाले ही इज इंटरेस्टेड टू डिवोट सम टाइम तर इवन आय वुड बी असिस्टिंग हिम आणि आपण एक रिप्रेझेंटेशन असं तयार करूया की ज्याच्यातनं सर म्हणाले तसा हॉकर्सचा प्रॉब्लेम आहे पार्किंगचा प्रॉब्लेम आहे तर त्याच्यासाठी डीपी मध्ये ऑलरेडी काही प्रोव्हिजन्स असतात पार्किंग अलॉट केलेले असतात हॉकर्ससाठी आपल्याकडे काही रेडी स्ट्रक्चर्स आहेत. आता ही मानसिकता त्यांची नाही आहे म्हणूयात किंवा कॉर्पोरेशन मध्ये कॉर्पोरेशन मधल्या काही जणांच्या याच्यात वेस्टेड इंटरेस्ट असतील किंवा काहीही कारण असतील तर आपण जर एक प्रॉपरली एक प्रोग्राम चॉकआउट केला एक रिप्रेझेंटेशन त्यांना प्रॉपरली दिलं तर आय सपोज की द कमिशनर विल बी व्हेरी मच वेलकमिंग दोज थिंग्स. आणि मग ह्या काही गोष्टींवरती म्हणजे जसं राईटफुली आता ते म्हणाले की फडके रोड खूप वाईड आहे आणि जर का तिथला हॉकर्सचा प्रश्न मिटला तर मग दुतर्फी वाहनांनाही तिथे यायला जायला काहीच अडचण नाही. हे मुद्दे झाले किंवा रोडचं जे इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट आहे त्याच्यामध्ये टेक्निकली काय काय डिटेल्स घेतले पाहिजेत किंवा आपण बघतो कॉन्क्रिटिंग केल्यानंतरच नेक्स्ट मंथ देर इज सम एजन्सी हू कम्स अँड डिग्स अप द रोड आणि मग पुन्हा जे होतं ते जैसे तेच असतं किंवा फुटपाथवर नागरिकांनी चालणं अपेक्षित आहे तर त्या फुटपाथवरती एवढ्या अडचणी असतात की त्याचे जे काही मॅन्युअल्स असतात त्याच्या स्टॉर्म वॉटर ड्रेनेजचे मॅन्युअल्स असतात ते प्रॉपर नसतात आणि ह्याच्यामुळे नागरिकांना या गोष्टींमध्ये अडचणी होतात. तर हे गोष्टी जर का आपण एक प्रॉपरली चॉकआउट करून रिप्रेझेंट केल्या तर फेज वाईज म्हणूयात किंवा स्टेप वाईज म्हणूयात आपण त्यांच्याकडनं ह्याच्यावरती आपण एक सोल्युशन घेऊ शकतो असं मला तरी वाटतंय. परफेक्ट आहे. विनय कॅन कंटिन्यू. येस याच्यामध्ये अजून बरेच विषय आहेत जे आपण ऍड ऑन करू शकतोय
जसं मागे गणपती मंदिरावर त्या स्वागत यात्रेमध्ये मी असताना एक कार्यक्रम आम्ही घेतला होता, ज्याच्यामध्ये रिडेव्हलपमेंट हा विषय आपण चर्चेला घेतला होता. प्लस रेव्हेन्यू संदर्भात काही अधिकाऱ्यांना बोलवलं होतं आणि त्यांच्याकडनं काही माहिती म्हणजे 7/12 कसा वाचायचा, प्रॉपर्टी कार्ड कसं वाचायचं, ह्याविषयी लोकांना मार्गदर्शन केलेलं होतं. असे हे ग्रासरूट लेवलवरचे जे विषय आहेत तेही हँडल केले होते. रिडेव्हलपमेंटचा विषय सगळ्यात मोठा आहे, जो डोंबिवलीला आता भेडसावतोय आणि पुढच्या येणाऱ्या काळात तो अजून भयानक रूप धारण करणार आहे. So if we can develop a momentum for self redevelopment, that can be a very good useful tool for betterment of डोंबिवली. म्हणजे आज ज्या ब्रीदिंग स्पेसेस डोंबिवलीत नाहीयेत, जेमतेम काही थोड्याफार ठिकाणी आहेत, नाही असं नाही, पण खूप कमी आहेत ऍज कम्पेअर्ड टू द पॉप्युलेशन. ब्रीदिंग स्पेसेस आर व्हेरी लेस, म्हणजे पार्क्स आणि गार्डन्स वगैरे याविषयी मी बोलतो. तर आता हे जर आपण सेल्फ रिडेव्हलपमेंट लोकांना आपण शिकवू शकलो, समजावू शकलो, त्यातनं एक हिडन अजेंडा ऍज अ गुड प्रोफेशन आपण त्याच्यात प्रॅक्टिसही चांगली करू शकतो. ऍट द सेम टाइम जे नॉट सो क्वालिफाईड आपण ज्यांना म्हणतो, म्हणजे बिल्डर्सना कायमच आपण निगेटिव्हली पोर्ट्रे केलेलं आहे, वेरॅज ते त्यांचा व्यवसाय नित्याने नेटाने करतायत. त्यांचा व्यवसाय काय तर पैसे कमवणार, बाय हुक ऑर क्रूक दे आर गोइंग टू अर्न. पण आपण आपला व्यवसाय कुठेतरी विसरलो होतो. तो विसरलेला व्यवसाय जो आहे तो आपण आता परत आपल्या मार्गी आणण्याचा हा आता एक आपल्याकडे ऑप्शन अवेलेबल आहे. आज आपण ज्या ज्या गोष्टी म्हणजे जे झालं गेलं ते विसरून जावं असं म्हणतात, पण जात असताना त्यातल्या चुका लक्षात ठेवल्या पाहिजे. ज्या चुका घडल्या होत्या त्या परत होणार नाहीत, कारण आता परत आपल्याला काट टाकायची गरज आहे. आता रिडेव्हलपमेंट येणाऱ्या 15-20 वर्षात अनअवॉइडेबल होणार आहे. त्याच्याशिवाय आपण म्हणजे डोंबिवली पुढे जाऊच शकणार नाही. अदरवाईज 20 years 30 years डाऊन द लाईन बिल्डिंग झपाझप पडायला लागतील. सो रिडेव्हलपमेंटचे रिवाइज नॉर्म्स तर येणारच आहे. त्या ठिकाणी आपला जो रोल असेल तो आपण डिफाईन करणं आत्तापासून सुरू केलं पाहिजे. मग त्या ठिकाणी हाऊ यू कॅन कीप अनक्वालिफाईड ऑर नॉन क्वालिफाईड ऑर रादर इल क्वालिफाईड पीपल फ्रॉम दिस बिझनेस. मग त्या ठिकाणी आपला रोल खूप महत्वाचा आहे. तो प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट म्हणून आपण तिथे काही करू शकतो का, आर्किटेक्ट म्हणून तर करणं आहेच आहे, बट ऍट द सेम टाइम as a good advisor, as a good consultant to the community, can we start a consensus gathering amongst the masses? That is one point. Secondly, जेव्हा आपण मगाशी जो मी मुद्दा मांडला तो परत एकदा आय इलॅबोरेट ऑन दॅट. आपण आपले जे विषय आहेत ते घेऊन कॉर्पोरेशनशी करस्पॉन्डन्स करता करता सोबतच ह्या ज्या नॉन पॉलिटिकल अपॉइंटमेंट्स आहेत समित्यांवरच्या, त्याच्यासाठी आग्रह धरला पाहिजे. आज आपल्यापैकी कोणीही तिथे तो विषयच मांडत नाही. आर्किटेक्टचा राबता कॉर्पोरेशन मध्ये कित्येक वेळा म्हणजे रेग्युलरच असतो, त्याला तर काही पर्यायच नसतो. मग ते करत असताना आपल्या डोळ्यासमोर ही लोक येतात आणि कॉर्पोरेशन मध्ये असा उच्छाद मांडत असतात, आपण काही करत नाही. रादर आता इतक्या वर्षाची ती सवयच झाली की नाही बाबा तो आलाय ना, चालू दे त्याच्या त्याच्या मार्गाने, आपण सभ्यपणे आपला रस्ता वेगळा करून देतो. तसं न करता वी हॅव टू कीप आवर से इंटॅक्ट, की नाही मलाही त्याच्यात माझा से पाहिजे. तो से जोपर्यंत आपण नाही म्हणत नाही, तो म्हणजे आपण तो वी स्विफ्टली गिव्ह इट अवे टू द इल मेंटॅलिटीज. तसं न करता वी शुड ऑलवेज से की हो हा याच्यावर माझाही से आहे आणि मीही त्याच्यात स्टेक होल्डर आहे. आय एम ऑल्सो बिंग रॉजर्ड बिकॉज ऑफ माय नॉन परफॉर्मन्स इन द सोशल अरिना. हे करताना बऱ्यापैकी तो कारण आपण कॉर्पोरेशनशी डायरेक्टली लिंक होतो, त्यामुळे आपला जेव्हा प्रेशर होईल तेव्हा कॉमन नागरिकापेक्षा एक कुठेतरी एक स्टेप एक्स्ट्रा आपल्याकडनं प्रेशर दिलं जाईल. दॅट इज वन पॉइंट. थर्डली, सगळ्यात जास्त अडचण डोंबिवलीच्या ज्या आहेत त्या इलिगल कन्स्ट्रक्शन. गेल्या म्हणजे आता गेल्या 5-7 वर्षात 10 वर्षात एवढी नाही झाली, पण मधल्या काही काळामध्ये प्रचंड झाली होती. मग ती आत्ताही काही प्रमाणात चालू आहेत. कल्याण डोंबिवलीमध्ये अगदी मेन हार्ट सिटी मध्ये नसतील पण पेरिफरीला आहेत, व्हेरिन आपल्यापैकी कोणी प्रॅक्टिस त्या विषयात करत नाहीये, बट वी ऑल आर अवेअर अबाउट इट अँड वी आर किपिंग मम अबाउट इट. दॅट शुड नॉट बी द केस. आपण त्याला कुठेतरी वाचा फोडली पाहिजे. मग दक्षसारखा फोरम जो आहे तो आपल्याला खूप कामाला येऊ शकतो. त्या ठिकाणी जरुरी नाही की ऍज अन इंडिव्हिज्युअल आपण कुठेतरी कोणाचं वितुष्ट घेण्यात काही अर्थ नाही, कारण आपले कुठे ना कुठेतरी त्याच्यात बिझनेस एथिक्स अडकलेले असतात किंवा बिझनेस रिलेशन्स अडकलेले असतात. मग तसं करताना काय करू शकतो, वी कॅन गॅदर द इन्फॉर्मेशन अँड हँड इट ओव्हर टू दक्ष, आणि मग दक्ष त्याचं पुढचं काय करायचं किंवा कसं करायचं ते आपण ठरवता येईल. बट त्याच्याकडे पूर्णपणे अनधिकृत जे चाललंय ते तसंच चालू द्यावं आणि त्याच्याकडे कानाडोळा करावा हे मला पटत नाहीये. तर ते
कुठेतरी आपण त्याला कर्ब करण्यासाठी, म्हणजे माझ्या डोळ्यासमोर मी बघितलं, मी पांडुरंगवाडीत राहतो, गोग्रासवाडीत DNSBच्या मागच्या गल्लीत एक रस्त्याच्या मधोमध अनधिकृत बांधकाम झालं, आमच्या डोळ्यात सगळं समोर झालं, काही करू शकलो नाही. 4-5 RTI आम्ही टाकल्या, त्याच्यातनं माहिती काढली, पण काही नाही. शेवटपर्यंत तो विषय तडीला नेऊ शकलो नाही. तिथला राजकीय दबाव होता. ती 7 मजल्याची बिल्डिंग आज मस्त दिमाखात उभी आहे आणि आपल्या RTI करणारे आम्ही वेड्यात ठरलो. तर हेच जर काही 5-50 लोकांनी एकत्र मिळून केलं तर डेफिनेटली त्याचं प्रेशर येऊ शकतं. आणि आपल्याकडे या इन्फॉर्मेशन असतात, ह्या इन्फॉर्मेशन आपण शेअर करत राहू की बाबा अशा प्रकारे अनधिकृत होतं. जसं आता जिल्हा परिषदेच्या शिक्क्यांनी कित्येकदा बांधकाम मंजुऱ्या लोकांनी फेक शिक्क्यांनी घेतल्या, त्याच्यावर बँकेतनं कर्जही मंजूर झाली. मग हे आपल्यापैकी किती, ऑलमोस्ट 99% आर्किटेक्ट्सना हे माहिती होतं, बट नोबडी रेज्ड अ व्हॉइस अगेन्स्ट इट, विच वी शुड हॅव. त्या केसमध्ये काय होतं, आपले बिझनेस रिलेशन मध्ये येतात. मग त्या ठिकाणी दक्षचा आपल्याला खूप चांगला फायदा होऊ शकतो. शेअर दॅट अनएथिकल इन्फॉर्मेशन विथ दक्ष आणि मग त्याच्यात आपण काहीतरी मार्ग काढू शकतो. हे माझ्याकडनं सबमिशन झालं. याच्यावरती म्हणजे माझ्या वया इतकी प्रॅक्टिस झालेले सिनियर आर्किटेक्ट्स इथे बसले, दे विल हॅव बेटर आयडियाज टू शेअर अबाउट इट. थँक्यू. परफेक्ट. थँक्यू विनय. आणि अगदी मोलाचं मार्गदर्शन आणि खरोखर योग्य पद्धतीने ते मांडण्यात आलेलं होतं. अक्षयला मी सांगेन की अक्षय, अजून कोणाला काही बोलायचं असेल तर मी बोलू? हॅलो येस येस, बोला बोला हॅलो. हा, ऍक्च्युली बोला, ऐकायला येत आहे. मी आता जॉईन केलेली पहिलीच मीटिंग आहे. आता सगळ्या लोकांचं मी बोलणं ऐकलं, सगळे मित्रच आहेत, मी सगळ्यांना ओळखतो. आपले जे कमिशनर आहेत आता ते IAS ऑफिसर आहेत, डॉक्टरेट केलेले आहे त्यांनी, अतिशय हुशार माणूस आहे. एक मी तुम्हाला उदाहरण देतो की जसं बिल्डर लोकांना पैसेच कमवतात, काही कामं करतात. आताची परिस्थिती बदललेली आहे. जे आम्ही बघतो ना, जे मेगा प्रोजेक्ट करतो आम्ही, अजमेराचे आहेत किंवा रायजाचे वगैरे आहेत, चांगले प्रोजेक्ट करतात आणि चांगलं काम करून पैसे कमवणं हे काही चुकीची गोष्टच नाहीये. तर आता इथे जेव्हा हे सगळे कामं बंद होती, गव्हर्नमेंटने स्टे दिला होता कामं करू नका म्हणून कन्स्ट्रक्शनची, तर त्यावेळी त्यांनी असं काढलं की एक गव्हर्नमेंटने सर्क्युलर दिलं की हे पावसाळ्याच्या अगोदर बेसमेंट्स आहेत किंवा काही फुटिंग्स आहेत राहिलेले बॅलन्स ती कामं करावी म्हणून सगळ्यांची ऍप्लिकेशन घ्यायला लागली. आणि कॉर्पोरेशनच्या लोकांनी प्रॅक्टिस काय चालू केली की प्रत्येक साईटवर जाणं, ते सुपरविजन करणं आणि त्यानंतर देणं. आता कधी देणार? माझ्याकडे पण भरपूर काम आहेत, माझ्या क्लायंटचे आहेत. तर MCHIच्या लोकांनी आम्ही असं ठरवलं, ऍक्च्युली आमच्या ग्रुपमध्ये, त्या ग्रुपमध्ये मी पण आहे, की आपण कमिशनरकडे जाऊ. तर कमिशनर काय भेटले नाही आम्हाला, कारण त्या ह्या सगळ्या प्रॉब्लेम मध्ये भयंकर बिझी होते. म्हणून आम्ही त्यांना मेल केला की ऑलरेडी हे जे सगळे सँक्शन झालेले आहेत आणि ते परत त्या साईट परत फोटोग्राफ दिल्यानंतर परत तुम्ही त्या जाऊन साईट व्हिजिट कधी करणार, केव्हा करणार, काम कधी होणार, आम्हाला परमिशन कधी देणार, लेबर लोक पण पळून चाललेले आहेत. तर तुम्ही इमिजिएट जर काय याच्यावरती काय ऍक्शन घेतली तर बरं होईल. तर कमिशनरनी 14 तारखेला आम्ही दिलं, 13 तारखेला आम्ही मेल केला, 14 तारखेला त्यांनी कॉमन एक लेटर काढलं की ज्यांचे सँक्शन झालेले आहेत त्यांना CC मिळालेली आहे. काही ओपन लँड टॅक्स वगैरे भरलेला नसेल किंवा काही लोकांना जे 4 वर्ष, 1 वर्ष सँक्शन प्लस 3 वर्ष हे मिळतं, आपल्याला रिन्युअल मिळतं, तर त्या पिरियड मध्ये सुद्धा ओपन लँड टॅक्स वगैरे आता काही बघू नका. पण सरसकट त्याने ऑर्डर दिली की तुम्ही कन्स्ट्रक्शनचं काम चालू करा आणि त्यात काही कंडिशन्स टाकल्या. ते एवढे फास्ट आहेत ते. तर आता प्रत्येक IAS ऑफिसर आहे त्याला काहीतरी पिरियड असतो, 2 वर्ष, 4 वर्ष, 3 वर्ष असतात, पण कधी लोक शेवट थांबतात, कधी जातात सुद्धा. तर आपल्याला जे इनिशियली काय करता येईल, म्हणजे जसं आता पार्किंगचं सांगितलं, असे मेल जरी केले ना त्यांना, हे थोडंसं क्लिअर झाल्यानंतर आणि पर्सनल जाऊन भेटले, आधी चांगला माणूस, चांगला ऑफिसर आलेला आहे आपल्याकडे, ते मदत करतील. आणि शेवटी कॉर्पोरेशन मध्ये कमिशनरच मेन असतात. आणि जेव्हा आपण आता समजा पार्किंगचं आहे किंवा कुठल्या रस्त्याबद्दल आहे किंवा जे जनरल पार्किंग करतात की ऑन अँड ऑड अँड ऑन, मी तुम्हाला सांगितलं की तसं काय पार्किंग करता येईल का, तर ते डिसिजन घेणारे कमिशनर्स आहेत, ऑर्डर देणारे कमिशनर्स आहेत, तेच ऑफिसरला देतात. आपण मेल केला, त्यांचा वेळ घेतली तर ते त्यांच्या ऑफिसरला बोलवून घेतात आणि डिसिजन देतात. हा माझा पर्सनल स्वतःचा अनुभव आहे या साहेबांचा.
तर त्याप्रमाणे आपल्याला करायला काय हरकत नाही आणि कामं भरपूर आहेत. दुसरी गोष्ट तुम्हाला एक सांगतो, उदाहरण सांगतो की काही सोसायटीला, मी नाव नाही घेत, काही सोसायटीला काही जे रजिस्ट्रार असतात, रजिस्ट्रार त्यानंतर कोकण डिव्हिजन कमिशनर दादच लागून देत नव्हते. एक दोन मेंबर होते, त्या सोसायटीचं नाव नाही सांगत, पण मी त्याचा आर्किटेक्ट होतो पूर्वी, त्यामुळे मला एक केस माहितीये. दादच लावून देत नव्हते, पैसे पण घेत होते, काही काम पण करत नव्हते. शेवटी त्यातला एक मेंबर हा मंत्रालयामध्ये होता. त्यांनी सीएमचं जे हे आहे, त्यांनी एक नवीन हे काढलेलं की त्यांना मेल करायचा, तर त्याप्रमाणे त्यांनी सीएमला, मोदी साहेबांना मेल केला. तिसऱ्या दिवशी त्याचं उत्तर आलं, या लोकांना ऑर्डर दिले, तुम्ही का बघत नाहीत आणि याचं डिसिजन झालं पाहिजे, अदरवाईज तुमची ट्रान्सफर करण्यात येईल किंवा तुमची खातेनिहाय चौकशी करण्यात येईल. जी 3 वर्ष केस अडकली होती ती 15 दिवसात केस क्लिअर झाली. एवढं आपलं काम होऊ शकतं. आणि तिसरी गोष्ट सांगतो की एमसीएच्या जे बिल्डर असोसिएशनचं जे आहे, तर त्याच्यामधले जे आता एक त्यांची मिटिंग झाली, त्या वेबिनारला मी पण होतो. तर त्याच्यामध्ये गव्हर्नमेंटकडे जे इंडस्ट्रियल स्टेटस जो आपल्याला बिल्डर लोकांना नाही आणि त्यामुळे त्यांना लोन्स मिळत नाही, फंडिंग होत नाही बँकेकडनं, तर त्याच्यासाठी ते एक आता ते रिप्रेझेंटेशन देत आहेत आणि ते रिप्रेझेंटेशन त्यांचं असं आहे की 5 लाख लोक ऑल ओव्हर इंडियामधनं ते तयार करत आहेत. ह्याचं उदाहरण सांगतो. जो दीपक मेहता ज्यावेळी आता होते इथे कल्याणला, आता आहेत ते बिल्डर असोसिएशनचे अध्यक्ष आहेत, माझे क्लायंट पण आहेत. तर ओपन लँड टॅक्सचा प्रॉब्लेम झाला होता आणि ओपन लँड टॅक्स हा मॅक्झिमम टॅक्स आहे ऑल ओव्हर इंडियामध्ये, कल्याण डोंबिवलीमध्ये होता. तर तो त्यावेळी 8,000 लोकांचं मोर्चा कल्याण कॉर्पोरेशनला घेऊन गेले. 3-4 वर्ष कोणी ऐकतच नव्हतं, गव्हर्नमेंटकडे गेले, सीएम कडे गेले. जेव्हा मोर्चा झाला, जेव्हा टीव्हीवरती न्यूज आली, पेपरामध्ये न्यूज आली, त्यावेळी हालचाल झाली आणि त्याच्याप्रमाणे ओपन लँड टॅक्स कल्याण आणि डोंबिवली या कॉर्पोरेशन मध्ये ओपन लँड टॅक्स कमी केला. हे माझ्या समोरच घडलेली गोष्ट आहे. तर आता हे जे दक्षमध्ये जे मेंबर आहेत, नुसते मेल केले तरी चालतील, पण त्याचबरोबर आपले मेंबर्स वाढवले पाहिजेत. आपण असं काय काम असेल आणि विधायक काम असेल तर एक 5-25 लोक जाण्यापेक्षा 500 लोक गेले, 1000 लोक गेले मोर्चा काढून की भेटायला गेले, तर नक्कीच त्याचा इफेक्ट होतो. आणि युनिटी फार महत्वाची आहे. जसं असं म्हणतात आता की युपी बिहारचे लोक इंडियावरती राज्य का करतात, आज ते कसे आहेत काय आहेत सगळ्यांना माहिती आहे. सगळे म्हणजे 100% नाही हे बोलणं चुकीचं आहे, कारण हा जो फोरम आहे हा पॉलिटिकल फोरम नाहीये. पण नेहमी ज्याचं पर्सेंटेज मेजॉरिटी असते ती काउंट केली जाते आणि त्यामुळे आपली डेव्हलपमेंट होत नाही. हे आतापर्यंत सगळं ओपन सिक्रेट आहे. तर आपल्याकडे जर मेजॉरिटी असेल मेंबर्स लोकांची किंवा फॉलोअर्स असतील आपल्याकडे, तर आपलं काम लवकर होऊ शकेल. 5-25 लोकांनी होणार नाही, हे असं माझं ठाम मत आहे. त्याच्यासाठी विचार करायला पाहिजे, मेंबर्स कसे वाढवायचे आणि क्वालिटी मेंबर्स कसे घ्यायचे, एवढं मला सांगायचं होतं. नक्कीच. नक्कीच. मोडक सर, धन्यवाद. नंदू, बोलायचं आहे काही? नाही, तुझं नेट गेलं म्हणून मी बोलत होतो. गो कंटिन्यू. अच्छा, ओके. आपण आता गेले जवळजवळ 1.25 तास चर्चा करतोय. मगाशी जसं मोडक सर, ही पहिलीच मीटिंग आहे, अनेक मुद्दे आहेत, आपल्याला ते एक एक करून घ्यायला लागतील. विशेषतः आपलं जे प्रोफेशन आहे, आर्किटेक्ट प्रोफेशन, तर ते प्रोफेशन सांभाळून हे काम करणं थोडीशी तारेवरची कसरत ठरू शकते. म्हणजे हे प्रोफेशन करताना हे मुद्दे कसे उचलता येतील. विनय देगावकरांनी जो मुद्दा मांडला की एक प्रोफेशनल तुमचा जेव्हा अप्रोच असतो तेव्हा वेगळा असतो आणि इन जनरल समस्या सोडवण्यासाठी तुमचं अग्रेशन किती लिमिटेड स्कोप मध्ये ठेवायला लागेल, हे सगळे मुद्दे आपल्याला यापुढे आता अनुभवायला मिळतील किंवा या सगळ्यांचा विचार करून आपण पुढे जाऊ. त्याच्यातला एक मुद्दा जो आता शेवटी उपस्थित केला की अधिकाधिक लोकांना जोडणं, हा एक अजेंडा म्हणा किंवा हा मुद्दा आपण सगळ्यांनीच लावून धरायला पाहिजे. आपण आता जसं 1600 नागरिकांचे अनेक विविध ग्रुप्स मधून आपण दक्षचं काम वाढवतोय, तसंच आर्किटेक्ट म्हणून आपण आपल्या ओळखीच्या सगळ्या आपल्या प्रोफेशन मध्ये किंवा आपल्या बरोबर अजून काही असतील लोक, तर त्यांनाही या सगळ्या ऍक्टिव्हिटी मध्ये सहभागी करून घ्यावं. आपण स्वतः त्या 8-10 ग्रुप पैकी एका ग्रुपमध्ये ऍड व्हा. मी आपला जो व्हॉट्सअपचा ग्रुप आहे
त्याच्यामध्ये त्या ग्रुपची लिंक पाठवतो. हे सगळे ग्रुप्स ओनली ऍडमिन अशा सेटिंगचे आहेत. याच्यात फक्त निरोप देण्याची व्यवस्था आहे आणि इतर जे प्रोफेशनल ग्रुप्स आहेत किंवा वॉर्ड वाईज आहेत ते आपण ओपन ठेवलेले आहेत. मी आता ही चर्चा चालू असताना दक्षता जो तिसरा किंवा चौथा ग्रुप आहे त्याची लिंक तुम्हाला पाठवतो, तुम्ही त्याच्यामध्ये जॉईन व्हा. तसंच एक अनुभव सांगतो आणि आपण आजची मीटिंग थांबवू. जसं मगाशी तुम्ही उदाहरण दिलं की ईमेल केले आणि वरून फोन आल्यानंतर ओपन लँड टॅक्स वर निर्णय झाला 15 दिवसामध्ये. तसंच आता आपण जे एमपीसीबीचं जे नोटीस पाठवण्याचं काम केलं त्याच्यामध्ये खंबालपाडा भोईरवाडी मधल्या एका नागरिकाने या सगळ्या नोटीसच्या प्रोसेसमध्ये मिनिस्ट्री ऑफ एन्व्हायरमेंटला नेहमी सीसी मध्ये ठेवलं होतं. आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल, जेव्हा 3-4 वेळा रिमाइंडर केडीएमसी, एमपीसीबी आणि एमआयडीसी ला गेले आणि त्याच्या सीसी मध्ये जेव्हा सेंट्रल गव्हर्नमेंट मिनिस्ट्री होती तेव्हा सेक्रेटरी ऑफ एन्व्हायरमेंट मिनिस्ट्रीने त्या व्यक्तीला कॉल केला आणि त्यांनी तुम्हाला म्हणजे ही गोष्ट आश्चर्यासारखी वाटेल, दुसऱ्या महिन्यामध्ये माझ्या मते त्यांनी नोव्हेंबरमध्ये फर्स्ट वीक मध्ये सावित्रीबाई फुले मध्ये येऊन मीटिंग घेतली. म्हणजे दिल्लीमधून केंद्रीय स्तरावरचे अधिकारी हा विषय म्हणजे जेव्हा उद्धव ठाकरेंचा आदित्य ठाकरे माझ्या मते ज्या दिवशी इथे आले होते की आम्ही परिस्थितीत, तेव्हा ती मीटिंग अटेंड करण्यासाठी ते आले होते. म्हणजे केंद्रातून जेव्हा अधिकारी येतो तेव्हा इथल्या लोकांना यावं लागतं आणि तो विषय खूप अग्रेसिव्हली हाताळला गेला. तर हे असे अनुभव आपल्या सगळ्यांना येत आहेत. आपण या सगळ्याचा वापर इफेक्टिव्हली करण्यासाठी म्हणून हे सगळे दक्ष फोरम फॉर्म केला आहे. आपण चॅट बॉक्स मध्ये जाऊन बघितलं तर मी आता दक्षच्या त्या ग्रुपमध्ये स्वतःला ऍड करून घ्यावं. पहिली मीटिंग आहे, आपण बरेच मुद्दे एकदम सकारात्मकरित्या मांडले आणि सगळ्यांनी या कामामध्ये जॉईन किंवा हातभार लावण्याचं बोलून दाखवलं. तर आपण एकत्र मिळून काम करू. वेळ लागेल, पण जेव्हा आपण सगळे मिळून काम करू तेव्हा तो वेळ कमी होईल एवढी खात्री मात्र आपल्या सगळ्यांनाच नक्की आहे. तर आजची मीटिंग संपली असं मी जाहीर करतो. कोणाला काही मुद्दे असतील तर पटकन मांडावेत, नाहीतर तो ग्रुप जॉईन केल्यानंतर आपण इतर व्हॉट्सअप ग्रुपमध्ये इतर मुद्दे चर्चा करू शकतो. नंदू, एकच फक्त शेवटची सूचना की आपण आपली धन्यवाद. आर्किटेक्ट मीटिंग, दक्ष आर्किटेक्ट मीटिंग आपली साधारण महिन्याला किंवा 15 दिवसाला किंवा 20 दिवसाला एक अशा पद्धतीने आपण घेऊ आणि वेळच्या वेळी याचे निरोप आपण त्याचे पोहोचवू सर्वांना. थँक्यू सो मच. ओके, थँक्यू. Thank you, everybody. चलो धन्यवाद. धन्यवाद. थँक्यू.